Praise the Lord. हालेलुया. Amen. Today is a very wonderful day. आज ना फार सुंदर दिवस आहे. Wonderful because God has established this place as a place to worship Him in spirit and in truth. का सुंदर दिवस आहे, का खास दिवस आहे? कारण की देवाने हा दिवस आपल्यासाठी वेगळा करून ठेवला, प्रस्थापित करून ठेवला, त्याची आराधना करायला, त्याची भक्ती करायला. God has given us this place देवाने आपल्याला ही जागा दिली that we may come together and have Holy Communion. की आपल्याला एकत्र जमता यावं, आपण एकत्र सहभागिता घेऊ शकू. This is our little Jerusalem, हे आपलं छोटंसं येरुशलेम आहे असं म्हणायला हरकत नाही, from where the word of God will travel far and wide. जिथून देवाचा शब्द अगदी लांब लांब पर्यंत जाणार आहे. Amen. आमेन. I've heard of 3 Jerusalem. 3 येरुशलेमेंविषयी मी ऐकलंय. One is the real Jerusalem in Israel. एक इस्रायल देशामध्ये जे खरं शहर आहे येरुशलेम ते. Nagar also is called Jerusalem. दुसरं अहमदनगरला पण महाराष्ट्राचं येरुशलेम म्हणतात, ते अहमदनगर. And here, right here, Dapodi is called Jerusalem. आणि तिसरं दापोडीला पुण्याचं येरुशलेम म्हणतात, तीही दापोडी. Yes. हो ना. From beginning they used to call Dapodi as Jerusalem. आणि सुरुवातीपासूनच ते दापोडीला येरुशलेम म्हणतात. पुण्याची येरुशलेम दापोडी, महाराष्ट्राची अहमदनगर आणि खरीखुरी जी आहे ती इस्रायलमध्ये येरुशलेम, World's Jerusalem. जगातली येरुशलेम. Amen. आमेन. And so today we are celebrating the 22nd anniversary of our church. तर आज आपल्या चर्चचा 22वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत And it's a great occasion. आणि फार मोठा प्रसंग आहे हा. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. The source of encouragement. प्रोत्साहनाचं उगम, The source of encouragement. प्रोत्साहनाचा उगम. की प्रोत्साहन कुठून येतं? प्रोत्साहनाचा उगम. We'll open our Bibles to Job chapter 4 verse 5. योबाचा 4था अध्याय त्यातलं 5वं वचन आपण यावेळेला काढूया. But now it is come upon thee, and thou faintest, it toucheth thee, and thou art troubled. योबाचा 4था अध्याय आणि त्यातलं 5वं वचन. परंतु आता तुझ्यावर ते आले म्हणून तू कष्टी होतोस, तुला ते लागले म्हणून तू व्याकुळ झालायस. Now since it has come upon you, you are fainting. तुझ्यावरती पाळी आली म्हणून आता तू बेशुद्ध व्हायला लागला, It touches you, तुला स्पर्श व्हायला लागलाय and you are troubled. आणि मग तुला आता त्रास व्हायला लागलाय. आता वेळ तुझ्यावरती आलेली आहे आणि तुला त्रास व्हायला लागलेला आहे. When it was far, you were not fainting. लांब असताना तू काही बेशुद्ध होत नव्हतास, पण जेव्हा तुझ्यावर आलं तेव्हा मग तुला त्रास व्हायला लागला की अरे आता हे माझ्यावरच सगळं आलं. When we see others in trouble, इतर माणसांना आपण जेव्हा केव्हा त्रासात पाहतो ना, many times we say, be strong, brother. बऱ्याच वेळेला आपण म्हणून जातो त्यांना, अरे स्ट्रॉंग राहा ब्रदर, स्ट्रॉंग राहा, How weak you are. किती तुम्ही अशक्त आहात, असं नाही करायचं, खंबीर राहा. But when it comes upon us, पण आपल्यावर जेव्हा पाळी येते किंवा आपल्यावर देव न करो अशी काही पाळी आली we faint. तर आपण बेशुद्धच होतो ना. आपल्याला कुठे झेपतंय. And we don't expect anybody also to tell anything to us. आणि आपण ही पण अपेक्षा करत नाही की त्या प्रसंगी आपल्याला कोणी येऊन काही सांगावं. We don't want anyone to tell us anything. आपली इच्छाच नसते की अशा वेळांमध्ये कोणी येऊन आणि आपल्याला काही सांगावं. Now, Job was the one known to encourage everyone who was discouraged in life. आता हा योब होता ना, या योबाची ओळख आयुष्यामध्ये अशी होती की तो जो कोणी त्याच्याकडे यायचा त्यांना प्रोत्साहन द्यायचा. The book of Job is full of Job's encouraging heart. आणि योबाचं संपूर्ण पुस्तक योबाच्या प्रोत्साहनाने भरलेल्या हृदयाने भरलेलं आहे. He was the one who used to always encourage people. म्हणजे योब नेहमी सगळ्यांना लोकांना प्रोत्साहन देत राहायचा. अरे बेटा करते रे, ऐसे नाही राजा, कर बेटा आगे जा. हे असं जे काय असतं ना ते योब आलेल्या सगळ्यांना सांगायचा. It's good. आणि हे चांगलंच आहे. But some of us, instead of encouraging, we discourage. पण आपल्यातले काही लोक प्रोत्साहन द्यायच्या ऐवजी असलेलं अवसान पण सगळं गाळून टाकतात लोकांमधून. And when something comes upon us or something touches us, आणि आपल्यावर जेव्हा वेळ येते आणि आपल्याला जर कुठल्या गोष्टींचा काही स्पर्श व्हायला लागला we don't want anybody to discourage us तर मग आपली इच्छा नसते की त्यावेळेला आणि येऊन कोणी आपल्याला नाराज होईल असे शब्द सांगावेत or find fault with us. किंवा आपल्यामध्ये काही चुका काढाव्यात. Now, people always looked upon
Job for encouragement in आता his time. लोकांनी नेहमीच योबाच्या या काळामध्ये कारकिर्दीमध्ये योबाकडे प्रोत्साहनाने भरलेल्या शब्दांसाठी पाहिलं की योब सर म्हणजे आपल्याला काहीतरी एनकरेजमेंटच देणार अशा दृष्टीनं योबाकडे सगळ्यांनी पाहिलं. Because he was not only a man of God, कारण योब म्हणजे फक्त देवाचा सेवक होता एवढंच नाही, but he was also known for his charitable deeds. तर तो देवाचा सेवक तो होताच होता, पण दान धर्म करण्यामध्ये सुद्धा तो अव्वल नंबर म्हणजे पहिल्या नंबरवरती होता दान धर्म करण्यात. He used to help people. लोकांना मदत करायचा तो. Many people found support in him आणि अनेक लोकांना योबामध्ये एक आधार सापडायचा की सपोर्ट आहेत योब आमच्यासाठी, because he was a rich man कारण योब फार श्रीमंत होता and God had blessed him much. आणि देवाने त्याला खूप आशीर्वादित केलेलं होतं. Amen. आमेन. But now, पण आता when Job himself suffered, योबाला स्वतःला जेव्हा त्रास व्हायला लागला, जे मी म्हणतो की स्वतःवर जेव्हा वेळ येते he could not tolerate it त्यावेळेला मात्र त्याला ते सहन होईना, because he had never seen trouble. कारण त्याने त्रास कधी पाहिलेच नव्हते. And he who has not seen trouble can, encourage anybody. आणि ज्याने कधी त्रास पाहिलेलेच नाहीयेत असा माणूस कधीही कोणाला प्रोत्साहन देऊ शकतो, कारण की त्याला चिमटा हा शब्दच माहित नाही. He can talk lots of faith. आणि अशी माणसं खूप विश्वास बोलू शकतात, कारण त्यांना त्रास हा प्रकारच ठाऊक नाही. You need to listen to people who have gone through hard times and come out of it through मात्र faith. तुम्ही अशा लोकांचं ऐकलं पाहिजे की जे कठीण प्रसंगातनं विश्वास ठेवून मात्र अगदी व्यवस्थित बाहेर आलेत. See? So his friends told him, तर योबाचे मित्र त्याला म्हणाले you are the ones who always encouraged everyone, की तुम्ही आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिलं, but now you feel discouraged when struck by trouble. पण आता तुम्हाला जेव्हा त्रास व्हायला लागलेले आहे त्याला तुम्ही ते प्रोत्साहन वगैरे न देता तुम्हालाच त्रास होतोय. Feeling discouraged usually stems up from being let down by situations or by people. आणि तुम्हाला नाराज वाटायला लागलेलं आहे आता, आणि ही नाराजी ना लोकांनी आपल्याला काहीतरी कमी वाटेल असं केलं, अपमानित केलं, असे काही प्रसंग जीवनात घडले की नाराजी येते. I mean, it may not be let down by one instance, but over and over and over again. म्हणजे एकच काहीतरी घटना झाली आणि मी नाराज झालो असं होत नाही, पण सारखं सारखं एखादी गोष्ट जर होत राहिली ना, सारखे सारखे जर तसलेच अनुभव येत राहिले अपमानित आणि सारखे सारखे लज्जित, तर मग कुठेतरी नाराजी येते. When trouble keeps on coming, त्रास जेव्हा सारखे सारखे जीवनात येत राहतात you reach to the point where you stop trying. त्यावेळेला मग आपण अशा एका पॉइंट पर्यंत पोहोचतो की जिथे आपण आता प्रयत्न करणंच थांबवतो आणि म्हणतो की आता प्रयत्न करायलाच नको, एवढ्या टेचा घालल्यात. Because you think, I know the outcome. कारण तुम्हाला असं वाटतं की मला ऑलरेडी याचा रिझल्ट माहिती आहे म्हणून मला हे करायचंच नाही, It's not going to help anyhow. आणि काही यातनं मदत होणार नाहीये, मला आतापासूनच माहिती आहे की पुढे याचा निर्णय का होणार आहे, तर मला त्यात पडायचे नाही. It all stems from discouragement. अशी एक भूमिका. पण हे सगळं नाराजीतनं बाहेर येतं बेटा. And discouragement can also be from someone telling you something that just makes you not want to do it. आणि नाराजी ना अशापासून पण येऊ शकते की एखादी व्यक्ती किंवा माणसं तुम्ही हे करू नका असं येऊन जेव्हा म्हणतात त्यातनंही येऊ शकते. Some people will only push you. काही लोक नुसतंच तुम्हाला ढकलत राहतील, Go and do it. धक्के देत राहतील, नाही कर, नाही कर, नाही तू कर, Because they want you to fall. कारण त्यांची इच्छा असते की तुम्ही पडावं, तुम्ही करायला जावं आणि पडावं अशी त्यांची इच्छा असते. म्हणून ते सारखं तुम्हाला म्हणतात, अरे जाना, करना, अरे करना, करने गया गिरा. See? Because they want to see, because they cannot digest seeing you flourishing in कारण life. त्यांना तुम्ही समृद्धीला गेलेले बघवत नाही. असे पण काही लोक असतात की जे आपण खड्ड्यातच पडायची वाट पाहत असतात. There is always fear of failing, आणि नेहमी एक भीती असते, एक भय असतं की अपयशी झालो तर. and even past painful memories come reflecting to your present when you think of doing something. आणि मग भूतकाळातल्या ज्या काही वेदनामय आठवणी असतात त्या सुद्धा सारख्या सारख्या डोक्यात येत राहतात. Even a negative mental attitude also will bring discouragement in your life. नकारात्मक मानसिक वृत्ती सुद्धा माणसाला नाराज करून सोडते बरं का. नकारात्मक मानसिक वृत्ती सुद्धा माणसाला नाराज करते. And one of the reasons of Job's discouragement was this. आणि योब जे नाराज झाला ना त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या मागचं हे एक कारण, Because he had never seen trouble. कारण त्याने त्रास कधी पाहिला नव्हता आयुष्यात. And so when you see trouble for the first time, you become very discouraged. आणि आयुष्यामध्ये आपण पहिल्यांदा त्रास पाहिला की आपण फार नाराज होतो की बाप रे हे काय आहे.
But rightly so, because Job's problem was not a small problem. पण अगदी बरोबरच आहे, म्हणजे योबाचा त्रास पण काही छोटा नव्हता, फार Very big मोठाच problem. त्रास आला त्याच्या जीवनात. And then- पहिल्यांदा आला पण फार मोठाच आला. And then there is the lack of support of family and friends. आणि मग त्यावेळेला काय होतं, परिवार पाहिजे तसा आधार देत नाही, मित्र सुद्धा पाहिजे तसा आधार देत नाहीत. That also causes depression and मग discouragement. त्यामुळे सुद्धा नाराजी येते, त्यामुळे सुद्धा नैराश्य येतं की अरे अशा प्रसंगी माझी फॅमिली आणि माझे मित्रच मला साथ देत नाहीयेत. And sometimes the devil puts, that thought of making you to dwell on your mistakes. आणि मग कधी कधी सैतान पण डोक्यात तुझ्या असे विचार घालून टाकतो की अरे तू जे चुकीचं केलं होतं ना त्याचेच विचार करत बस, त्याच्यामध्येच राहा की मी चुकलो, माझं चुकलं. And then you start comparing yourself with others. आणि मग तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करायला लागता. This all brings to discouragement. आणि हे सगळं होता ना माणसाला अगदी नाराज करून सोडतं. When you don't have a work, you get discouraged जेव्हा आपल्याकडे करायसारखं काम नसतं त्याला आपण नाराज होतो. because it touches your self-image. कारण तुमच्या स्वतःच्या प्रतिमेला ज्याला स्वप्रतिमा म्हणतात त्याला कुठेतरी एक धक्का लागतो. Yes. You have a job, you feel you are something. Or तुम्हाला somebody. नोकरी असेल तर मग तुम्हाला असं वाटतं की नाही माझी काहीतरी किंमत आहे, माझं करिअर आहे, मला नोकरी आहे People will listen to me. आणि लोक माझं ऐकतील. You don't have a job, तुम्हाला नोकरी नसेल you may be having the best of suggestions, nobody wants to listen तर to you. कदाचित तुमच्याकडे देण्यासारखे खूप चांगले सल्ले असतील पण ते सल्ले कोणी ऐकणार नाही, कारण तुम्हाला काही काम नाही, नोकरी नाही, करिअर नाही, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे नाही. Sometimes कधी कधी even debts will bring you discouragement. कर्जबाजारी पण सुद्धा माणसाला नाराज करतं बरं का. So we are living in a world which is full of evil. तर आपण अशा जगात जगतोय ना जे इतकं वाईटाने भरलंय ज्याला सुमार नाही. And so weariness and discouragement is not uncommon to the people. हताश होणं, नाराज होणं हे काही माणसासाठी विचित्र बाब राहिलेली नाहीये. प्रत्येक दुसरा तिसरा माणूस डोक्याला हात मारून नाराजच झालेला दिसतो. Even among believers, अगदी बिलीवर माणसांमध्ये सुद्धा, we do face discouragements in life. बिलीवर लोकांना सुद्धा आयुष्यामध्ये नाराजी येते ना, नाही असं नाही. I know many of the believers, मला माहिती आहे तसे अनेक बिलीवर लोक मला माहिती आहेत. they have faced discouragement. नाराजीला तोंड दिलेलं आहे त्या बिलीवर लोकांनी. It has come upon them and they faint. म्हणजे त्यांच्यावरती तो प्रसंग आला, असं काहीतरी झालं आणि त्यामध्ये ते बेशुद्धच झाले, म्हणजे त्यांची शुद्धच हरपली, नाराज झाले. See? And when they are facing insurmountable odds आणि in मग life, अशा पद्धतीनं अगणित असे जे प्रसंग त्यांच्या जीवनात येत राहतात sometimes some people cannot even walk with God. त्याला मग कधी कधी काही लोकांना देवाबरोबर त्या पुढे चालताही येत नाही, त्यांचा देवाबरोबरचा प्रवास सुद्धा त्यांना करता येत नाही. का? नाही मला नाही सहन होत, नाही मला नाही सहन होत, खूप Too त्रास much आहे. discouragement also makes you to go away from God. आणि अशी खूप नाराजी सुद्धा जर आपल्यामध्ये आली ना तर ती आपल्याला कुठेतरी देवापासून लांब करू शकते बरं का. You cannot sometimes pray. कधी कधी मग आपल्याला त्यामुळे प्रार्थना करता येत नाही की नाही आज मूडी नाही बन रहा. I mean, I'm speaking from experience. म्हणजे मी अनुभवाची शिदोरी वाटतोय तुम्हाला, मी खूप साऱ्या अनुभवातनं गेलोय. You know, when I was an unbeliever, right up till the believer, I have gone through lots of trouble. एक तर मी अविश्वासू असताना सुद्धा मी अविश्वासू होतो आणि त्यापासून जेव्हा मी विश्वासू झालो तोही माझा जो काळ होता तोही खूप त्रासातनं गेलेला आहे. Concerning every area. आणि प्रत्येक भागामध्ये आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्रास आणि त्रास यातनं मी गेलोय. Whether it is financial, relational, मग पैसा म्हणो, नाती म्हणो, whatever. काही असो, सगळ्यातनच मी त्रासातनं गेलोय. But पण God was very strongly with me. एक जमेची बाजू माझी अशी की देव फार खंबीरपणे माझ्या बाजूने उभा राहिला. Amen. ती माझी जमेची बाजू आहे, माझी प्रॉपर्टी आहे ही. Look at the Hebrew believers. हिब्रू बिलीवर लोक बघा, They were facing such odds in their lives असे काही प्रसंग त्यांच्या विरोधामध्ये आयुष्यात येत होते ना, that made Paul to write the book of Hebrews. आणि त्यापायी पॉलनं इब्रिकरास पत्र हे पत्र लिहिलं. Because कारण the Christian Jews in Israel were facing great persecution in those times. ख्रिश्चन यहुदी माणसं जी होती ना इस्रायलमध्ये त्या काळात त्यांना फार छळांना तोंड द्यायला लागत होतं. Harassment, छळ होत होता imprisonment, आणि तुरुंगवास होत होता, मानसिक यातना होत होत्या. even death by the religious leaders and other fanatics. म्हणजे अगदी जे धर्मवेडे आणि जे पुढारी अशांद्वारे मरणही येत होतं. Because they all turned from Judaism to Christianity. कारण की यहुदी पण सोडून ते सगळे ख्रिस्तीपणाकडे आले. And so the Jewish Christians, particularly with those who are staying in and around Jerusalem, तर जे यहुदी ख्रिश्चन खास करून
जे यरुश्लेमेत आणि यरुश्लेमेच्या अवतीभोवती राहणारे यहुदी ख्रिश्चन होते, evidently they were all being mocked. त्यांची सगळ्यांची थट्टा झालेली होती, म्हणजे दिसून आणि कळूनच येत होतं. And they were very discouraged in life. आणि त्या आयुष्यामध्ये मग त्यामुळे फार नाराज झाले. So at such a time, Paul was encouraging तर them. अशा वेळेला पॉल त्यांना प्रोत्साहन देत होता. You know, even during Paul's time, तुम्हाला माहितीये पॉलच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा how 40 Jews had bound themselves with a curse neither to eat or drink कसं 40 यहुद्यांनी स्वतःला बांधून घेतलेलं होतं, आम्ही खाणार नाही पिणार नाही असं म्हणून. until we have killed Paul. म्हणजे आम्ही पॉलला जोवर मारत नाही तोवर आम्ही खाणार नाही आणि पिणार नाहीये. Now, these were not Gentiles, आता हे काही परराष्ट्रीय नव्हते ज्यांनी असा प्रण केलेला होता पॉलला मारायचा. Jewish people, हे यहुदी लोक होते ज्यांनी असा प्रण केला की आम्ही खाणार नाही पिणार नाही पण ह्याला आम्ही मारणार. worshipping Jehovah God. यहोवा देवाची आराधना करणारे म्हणे. But पण the only reason was because Paul served Christ. एकमेव कारण की पॉल ख्रिस्ताची सेवा करतो. See, when you serve God, people will not be after you. When you do charitable deeds, people will not be after you. जेव्हा तुम्ही देवाची सेवा करता, जेव्हा तुम्ही दान धर्म करता, त्यावेळेला माणसं तुमच्या मागे लागणार नाहीत. But when you follow Jesus, पण जेव्हा तुम्ही येशूंच्या मागे चालायला लागाल, persecution will come from all तेव्हा ends. छळ सगळीकडनं येणार आणि होणार. And in such an atmosphere, आणि अशा या वातावरणात the faith of many Christian Jews was shaken as their faith was being tested. अनेक यहुदी ख्रिश्चन लोकांचा जो विश्वास आहे तो डगमगला, कारण त्यांच्या विश्वासाची पारख व्हायला लागली. And so Paul was encouraging them not to give up. मग आता पॉल त्यांना प्रोत्साहन देत होता की अरे अशा प्रसंगी अशी हार नाही मानायची, प्रभूमध्ये स्ट्रॉंग राहा, The time will मजबूत राहा. pass away. ही पण वेळ निघून The जाईल, season will go असं away. ढेपायचं नाही, हा पण ऋतू निघून जाईल, ही पण वेळ संपेल, प्रभू स्ट्रॉंग राहा, God will save them. देव वाचवेल. They have to take Jesus as the author and finisher of their faith. त्यांनी येशूला त्यांच्या विश्वासाचा आदी आणि अंत म्हणून घेतलं पाहिजे. And that's why I encouraged all the people of our church, always watch the live relay that is being coming to your homes Saturdays, Sundays and Mondays. आणि म्हणून मी नेहमी आपल्या चर्चच्या सगळ्या लोकांना निवेदन करत असतो की भले आपलं चर्च उघडलेलं नाहीये, पण ऑनलाईन जे काही शनिवार रविवार सोमवार उपदेश होत आहेत ते घर बसल्या सगळ्यांनी ऐका. Only then you can be strong. मगच तुम्ही बळकट राहाल. या काळामध्ये खास करून Amen. जिथे असाल तिथून ऐका. हो, आज फोन सगळ्यांच्या हातात कुठेही असताना असतो. उघडा तो फोन आणि बघा तिथे. The weariness and discouragement are in the soul realm. आज हताशपणा, थकवा, नाराजी जीवात आलेली आहे माणसाची. Some of you must be feeling तुमच्यातल्या काही लोकांना वाटत असेल when this pandemic will be over. की कधी ही महामारी संपणार आहे, कधी हे लॉकडाऊन संपेल, कधी हे सगळं संपेल. It has been more than a year, Pastor. आता वर्ष दीड वर्ष असं निघून गेलं. The first wave is over, the second wave, the third wave. How many waves are there? पहिली लाट येऊन गेली, दुसरी लाट येऊन गेली, करोनाची तिसरी लाट पण येणार म्हणतात. या लाटा कधी संपायच्या? आम्ही समुद्राच्याच ऐकल्या होत्या. Where will it stop? Will it ever stop? आणि कधी या लाटा संपतील का नाही या आजाराच्या, का नाही संपणार आहेत? Will we ever have peace? आम्हाला शांती कधी मिळणार आहे का नाही, का आता ही महामारी कायमच राहणार आहे? But see, everyone in the Bible, all these patriarchs had gone through some kind of trouble. बा असं नाही, तुम्ही बायबल वाचा. बायबल मधले हे सगळे जे महान देवाचे लोक आणि सेवक होते ते कुठल्या ना कुठल्या त्रासातनं गेलेलेच आहेत. हे असले प्रसंग बिलीवर लोकांना वावगे नसावेत. Bethlehem had no bread. बेथलेम गावात खायला भाकर नव्हती. That prompted Naomi and the family to shift. त्यामुळे काय झालं, मोआब. नामी आणि नामीच्या परिवाराला असं वाटायला लागलं की आपल्या गावात खायला अन्न नाही, आपण जाऊ मोआब देशात. But Boaz and family stayed back. पण बवाज आणि बवाजाचा परिवार तरी बेथलेम गावातच राहिला ना. होतं असं, दुष्काळ पडला, नामी आणि तिच्या परिवाराने ठरवलं आता आपल्याला इथे राहायला नको, आपण निघून Anything जाऊ. can happen even in a Christian place. म्हणजे ख्रिश्चन जागी सुद्धा कधी काही होऊ शकतं. जागा ख्रिश्चन आहे म्हणून तिथे असं काही होऊ शकत नाही असं नाहीये. Isaac also faced famine. इसाकाला पण दुष्काळाला तोंड द्यावं लागलं. Abraham also faced अब्रामाला famine. पण त्रासांना आणि Paul's दुष्काळाला time तोंड also there द्यावं. was famine in पॉलच्या Jerusalem. काळामध्ये सुद्धा I mean, यरूशलेमेत दुष्काळ पडला. There are various ways वेगवेगळ्या रीती आहेत. things happen on this earth. वेगवेगळ्या रीतीने या भूतलावरती गोष्टी होऊन गेल्यात आणि बिलीवर लोक त्रासातनं गेलेले आहेत. So we will come out of it. तर आपण बाहेर पडणार आहोत या will. सगळ्यातनं. आपण पडणार बाहेर या सगळ्यातनं. Maybe this is a time to weep and
time to meditate. कदाचित ही वेळ रडायची आणि देवाच्या शब्दांवर मनन करायची असेल, कुणाला ठाऊक आहे. Bible says there's a time to weep and the time to rejoice. बायबल म्हणतं ना, एक रडायची वेळ असते, एक आनंदाची वेळ असते तर त्या वेळा येणारच आहेत. एक रडायची वेळ पण येईल, एक हसायची पण येईल. So कारण that- बायबल म्हणतं तर या वेळा येणार, The time of rejoicing also will come. आनंदाची वेळ पण येणार. And Bible says weeping may endure through the night, आणि बायबल म्हणतं की रडणं रात्रभर चालेल, but joy will come in the morning. पण आनंद सकाळी येईल. Wait for the morning. तुम्ही सकाळ व्हायची वाट तर बघा. Your morning is coming very soon, तुमची सकाळ, तुमची पहाट लवकर येत where आहे, we'll have full house. जिथं आपलं घर भरणार आहे परत You will all संपूर्ण. come to church once again. आणि सगळेजण चर्चला परत एकदा येणार आहे. Praise God. हार मानू नका. एकदा बंद म्हणजे कायमचं बंद झालेलं नाहीये. The joy, peace, and happiness is round the corner. आनंद, खुशी, शांती हे बघ असं तिथेच आहे, तिथे त्या See, कोपऱ्यात. I'm feeling it inside me. मला जाणवतात या सगळ्या God गोष्टी. is working. अहो देव कार्य करतोय ना. Amen. आमेन. And so a few points I will give you. तर काही मुद्दे मी तुम्हा लोकांना देणार आहे. First point. पहिला मुद्दा, The greatness of a person is his ability to overcome discouragement. एखाद्या माणसाची थोरवी तो नाराजीवरती कशी मात करतो Yes. यावर ठरते. एखाद्या माणसाची थोरवी तो त्याच्या जीवनात आलेल्या नाराजीवर कशी मात करतो याच्यावर ठरलेली The असते. greatness of a person is his ability to overcome discouragement. त्याच्या जीवनात आलेल्या नाराजीवर तो कशा पद्धतीनं मात करत आहे, किती कुवत आहे त्याच्यामध्ये, किती क्षमता आहे आलेल्या नाराजीवर मात करायची, त्यावर ठरेल हा ग्रेट किती होणार आहे, हा महान किती होणार आहे. Everyone will not be called great by God. सगळ्यांना देव महान म्हणणार नाही, Only he who overcomes discouragement. पण जो नाराजीवर मात करून बाहेर पडेल त्याला देव ग्रेट म्हणेल. सगळ्यांना देव ग्रेट म्हणणार नाही. You are never great in your own greatness. तुम्ही स्वतःच्या थोरवीमध्ये कधीच थोर नसता. Whatever I share with you, just write it down or put it in your head. आता जे काही मी बोलतो ना, डोक्यात असं ग्रहण करून ठेवा आणि जर वाटतंय मी विसरणार आहे तर लिहून ठेवा. You are not great in your greatness. तुम्ही तुमच्या थोरवीत थोर नाहीये, But you are great when things are wrong and yet you are happy and rejoicing in पण the Lord. गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत सगळ्या, तरी सुद्धा तुम्ही प्रभूमध्ये आनंदी आहात, तर मग तुम्ही ग्रेट आहात. That's why Paul is called great. म्हणून तर पॉलला इतकं ग्रेट आणि थोर म्हटलेलं आहे. आनंदात आनंद सगळेच करतात, गाडी गडबडल्यावर जो आनंदी राहतो त्याला सलाम. Because Paul wrote from the dungeon, rejoice in the Lord. कारण पॉलने दलदलीत अडकल्यानंतर त्या तुरुंगातनं, त्या अवस्थेतनं लिहिलं की प्रभूत आनंद करा. And again I say rejoice. पुन्हा मी म्हणतो प्रभूत आनंद करा. So it is the valley of discouragement that separates the mediocre from the great. जे काय आयुष्यामध्ये आपल्या त्रास येतात आणि त्यातनं समजा आपण नाराज झालोय, तर त्या नाराजीच्या अवस्थेमध्ये आता तू काय करणार आहेस त्यावर ठरेल की तू मध्यमच राहणार आहेस Yes. का आणि खाली घसरणार आहेस का पुढे ग्रेट होणार आहेस. You should know that discouragement always enters the soul, not the spirit. एक तर तुम्हाला हे नेहमी माहिती असायला हवं की नाराजी आत्म्यात नाही, जीवात जाते. Yes. आत्म्यात नाराजी जात नसते, ती जीवात जाते. जीव परेशान होतो. Amen. You should put your hand in your spirit and draw out the strength from the spirit man to supply to the soul man. तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या आत्म्यात हात घालायचा आणि आत्म्यात हात घालून सगळी आत्मिक शक्ती गोळा करून जीवातल्या नाराजीला हकलायचं. If your spirit man is like a bamboo, your soul will fall. तुमचा आत्मा माणूस जर बांबू सारखा सडपातळ असेल तर तुमचा जीव पडणार. That's what the Lord told me many years back. अनेक वर्षांपूर्वी प्रभूने हे मला सांगितलंय. When I was praying, He told me, एकदा मी प्रार्थना करत असताना प्रभू मला म्हणाला, Peter, पीटर, if your spirit is strong, you are strong. तुझा आत्मा खंबीर राहिला तर तू खंबीर राहशील. Develop your spirit man. तुझा आत्मा माणूस तू खंबीर कर, त्याला विकसित कर, त्याला स्ट्रॉंग कर. मग आलेल्या सगळ्या गोष्टींना तू तोंड द्यायला सज्ज आहेस. Amen. आमेन. Because basically your spirit man is strong. कारण बेसिकली म्हटलं ना तर तुमचा आत्मा माणूस आहेच स्ट्रॉंग. Why? का? Because there the Holy Spirit कारण resides. तिथे पवित्र आत्मा राहतो ना. तर जिथे पवित्र आत्मा राहतो ती जागा स्ट्रॉंगच असते. He who is joined to the Lord is one spirit. जो प्रभूशी जडला तो प्रभूशी एक आत्मा आहे लिहिलंय. How we joined to the Lord? By the Spirit. आणि प्रभूशी आपण कसे जडलो? पवित्र आत्म्याद्वारे ना. So don't shut him out when you encounter times of तर encouragement जेव्हा or जेव्हा discouragement. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात नाराजी येते तेव्हा त्या पवित्र आत्म्याला तुम्ही असं दाबून बंद करून लावून देऊ नका. Yes.
उलट तेव्हाच तर आपल्याला त्याची जास्त गरज आहे. It's a battery, ती बॅटरी आहे, charged battery. चार्ज केलेली बॅटरी आहे ती. The connection, the light comes from there. आणि प्रकाश तिथून येतो, कनेक्शन तिथून येतं. The spirit of man is the candle of the Lord. माणसाचा आत्मा देवाची मेणबत्ती आहे He will enlighten that candle. आणि त्या मेणबत्तीला तो प्रकाशित करेल. David did that in Ziklag. दाविदाने झिक्लाग मध्ये असताना हेच केलंय. When everyone was ready to stone him, he encouraged himself in the Lord. म्हणजे अगदी सगळेजण त्याला दगडमार करायला तयार झालेले असताना दाविदाने स्वतःला प्रभूत प्रोत्साहन दिलं की अरे दाविदा, अरे माझ्या जीवा, असं ढेपाळू नको रे. When he seemingly lost everything, जेव्हा असं वाटत होतं की आता त्याचं म्हणजे दाविदाचं सगळं गेलंय, his family, his position, परिवार, पद, and all these men were in deep distress. आणि त्याची सगळीच माणसं इतकी नाराज झाली. Bible says they all wept till they had no strength to weep anymore. आणि बायबल म्हणतं की दाविदाची सगळी माणसं इतकी रडली की आता त्यांच्यामध्ये रडायची पण ताकद राहिली नाही, एवढी रडली. And then their eyes went on David and they said, this man is the main culprit because he is our leader. आणि मग त्यांचे डोळे दाविदाकडे गेले आणि ते म्हणाले की हाच मेन गुन्हेगार आहे, आमचा लीडर आहे ना दावीद, हाच मेन गुन्हेगार आहे, इसका ही करा धरा है सब. When you men of David were in trouble, discouraged, you came to David. तुम्ही दाविदाची माणसं जेव्हा नाराजीत होता, त्रासात होता, त्यावेळेला तुम्ही दाविदाकडे आलात. He encouraged David- you, he prayed for you. दाविदाने त्यावेळेला तुम्हाला प्रोत्साहन देऊन तुमच्यासाठी प्रार्थना वगैरे केल्या. And now, आणि आता little problem comes, थोडासा त्रास आला they are ready to stone David. तर दाविदाला दगडमार करायला तयार. काय की हाच सगळ्या मागचा गुन्हेगार. It was not that they lost their family, David also lost his आणि असं family. काही नव्हतं की फक्त त्यांचाच परिवार ते लोक घेऊन गेले, दाविदाचा परिवार सुद्धा ते लोक घेऊन गेलेले होते. And David's own soul was greatly आणि distressed. दाविदाचा स्वतःचा जीव पण त्यावेळेला फार त्रासात आणि नाराजीत आलेला होता. असं काही नव्हतं की फक्त त्यांनाच तो त्रास होत होता आणि दाविदाला नाही. But the beauty of it is, पण सौंदर्य हे आहे, it's given in 1 Samuel 30th chapter verse 6. 1 शमूएल 30वा अध्याय आणि त्यातल्या 6व्या वचनामध्ये ते लिहिलेलं आहे. David encouraged himself in the Lord. तेव्हा दाविदाने स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहित केले, Praise God. स्वतःला प्रभू सबळ केले. It 1 is- शमूएल 30:6. It is this ability to strengthen oneself in the Lord that separates mere mortal men from great men. आणि ही जी क्षमता आहे ना माणसातली, की नाराज अवस्थेमध्ये स्वतःला प्रभू सबळ करून परत उभं राहणं, ही कुवत, ही क्षमता एखाद्या माणसाला अगदी वेगळं करून ठेवते इतरांपासून, की दुनिया एक तरफ और ये आदमी एक. That separated David from his people. आणि त्यामुळे दावीद त्याच्या लोकांपासून वेगळा असा उठून दिसला. Say, separation of ordinary people and supernatural people. विभक्तपणा, साध्या माणसांपासून हा एक अलौकिक माणूस वेगळा उठून दिसला. You have to follow David. तुम्ही दाविदाचं अनुकरण करा, You have to be like David. दाविदासारखे बना. Don't be like David's men. दाविदाच्या माणसांसारखे बनू नका, In हातपाय their लावून distress तयार. wanted to kill David. की ज्यांना आता स्वतःच्या नाराजीमध्ये दाविदाला ठार मारायची इच्छा झाली, अशी माणसं बनू नका. David encouraged himself. in the दाविदाने Lord. स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहित केलं की नाही. So the word courage or encourage is derived from the Hebrew word which is chazak. चजाक नावाचा एक हिब्रू शब्द आहे, त्यातनं प्रोत्साहन किंवा एनकरेजमेंट हा शब्द आलाय. And chazak in Hebrew means strong. To आणि be हिब्रू strong. हिब्रू भाषेमध्ये चजाक शब्दाचा अर्थ होतो बलवान राहणे, सबळ राहणे. Or the English translation goes like this, be of good courage. किंवा इंग्रजी भाषांतर असं होतं की चांगल्या धीराचे राहा. be of good courage. करेज, चांगल्या धीराचे राहा, धीर सोडू नका. Say, people who have not been through the valley of despair and discouragement, पण जी माणसं कधीच जीवनामध्ये नाराज अवस्थेतनं गेलेली नाहीये, they have not yet found their ability, the inner ability in God. खरं म्हटलं तर त्यांना अजूनपर्यंत देवातली त्यांच्यात जी आतमध्ये क्षमता आहे ती कळलेलीच नाहीये, कारण की त्यांनी कधीच अशा कुठल्या प्रसंगाला तोंडच दिलेलं नाहीये. Smith Wigglesworth used to say, स्मिथ विगल्सवर्थ म्हणायचे, I'm more bigger in the inside than on the outside. मी बाहेरपेक्षा आतून फार मोठा आहे बरं का. मी बाहेरनं तुम्हाला असा दिसत असीन, पण मी आतून फार मोठा आहे, असं स्मिथ विगल्सवर्थ म्हणायचे. अंदर से मैं बड़ा बड़ा है.
बाहर से छोटा हूँ, हाँ. अंदर से बहुत बहुत अंदर बड़ा से मैं हूँ. बड़ा बड़ा हूँ. What is he trying to say? काय म्हणवते? He is talking about this spirit man. स्मिथ विगल्सवर्थ त्यांच्या आत्मा माणसाविषयी बोलत होते की बाहेरून मी दिसतच नसा, पण आतून मी फार मोठा आहे. Amen. Many times अनेक वेळा ना it is more like the valley of the shadow of death. ही मृत्यूछायेची जी सावली असते ना, किंवा हे मृत्यूछायेचं जे खोरं असतं, Where one feels like, giving up or even dying. जिथे एखाद्या माणसाला त्या मृत्यूछायेच्या दरीतनं जाताना असं हार मानाविषयी वाटायला लागतं, हातपाय गाळावेत असं वाटायला लागतं. But look at David. पण दावीद बघा, Though I walk through the valley of the shadow of death. मृत्यूछायेच्या दरीतून जरी मी Though. चाललो, जरी That strong word though. जरी हा एक फार बलवान शब्द आहे. जरी Say. मृत्यूछायेच्या दरीतून मी चाललो. Many times we will say, अनेक वेळेला आपण असं म्हणू, मी चाललोय त्रासाने. They say like that. I am going through the valley of shadow of चाललोय death. मी मृत्यूछायेच्या दरीतून. That is a mediocre thinking. ते असं मध्यम विचारसरणी आहे. त्या विचारसरणीत काही फारसा दम नाही. Powerful thinking is, पण सामर्थ्यवान विचारसरणी कुठली? though I am walking through this distress, की जरी मी या मृत्यूछायेच्या दरीतून चाललोय, though I walk through the waters, आणि जरी मी या जलातनं या पाण्यातनं though चाललोय, I walk through the fire, जरी मी आगीतनं चाललोय, I will not be afraid. तरी मी घाबरणार नाही. For his staff and his rod, they comfort कारण me. त्याची आकडी आणि त्याची गाठी माझं सांत्वन करतात. Amen. See, in every trial, कसं आहे ना, प्रत्येक कसोटीमध्ये God has made a way. देवानी एक मार्ग काढून ठेवलेला असतो. Amen. Amen. With every trial, प्रत्येक कसोटीत, with प्रत्येक every त्रासात, temptation, प्रत्येक मोहपाशात, with every valley, प्रत्येक दऱ्या खोऱ्यात, God has a way out of it all. खरं म्हटलं तर देवानी एक मार्ग ठेवलेला असतो जिथून आपण बाहेर पडणार आहोत. 1 Corinthians 10:13. 1 करीन 10:13. 1 Corinthians 10:13. 1 करीन 10 अध्याय 13 वचन. So the mind is good, तर मन चांगलं आहे, but you need not completely depend upon your mind, पण तुम्ही संपूर्णतः त्या मनावर अवलंबून राहू नका. because it can suddenly lose its compose when caught in a difficult कारण situation. मनाचं काही सांगत नाही. मन जर एखाद्या अवघड परिस्थितीत अडकलं तर ते मन बेभान होऊ शकतं. You need to trust your spirit where the Holy Spirit dwells. तुम्ही तुमच्या आत्म्यावरती विश्वास ठेवायचा की ज्या आत्म्यात पवित्र आत्मा राहत आहे. मनावर अवलंबून राहायचं नाही. मनाचे खेळ फार विचित्र विचित्र असतात. He will express his thoughts and directions to you. मग पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यात त्याचे विचार तुम्हाला प्रगट करून तुम्हाला मार्गदर्शन करेल. Like David said, God is the strength of my life. जसं दावीद म्हटला की देव माझ्या जीवनाची ताकद आहे. अरे प्रभू माझी शक्ती आहे. And you need to know, आणि तुम्हाला हे कळायची गरज आहे, though the Holy Spirit resides in us, जरी पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहत आहे, He will not work directly in your mind. पवित्र आत्मा असं डायरेक्ट थेट तुझ्या मनात काम करणार नाही. He will not directly make your mind to think positively. आणि थेट No. पवित्र आत्मा तुझ्या मनाला सकारात्मक विचार करायला लावणार नाही. He will not directly strengthen you. म्हणजे थेट असं डायरेक्टली पवित्र आत्मा तुला शक्तिमान करणार नाहीये. Holy Spirit does not do things directly. पवित्र आत्मा असं थेट डायरेक्टली काम करत नाही. If he does that, he is invading your privacy. पवित्र आत्म्याने असं थेट डायरेक्ट काम करायला सुरुवात केली तर असं म्हणावं लागेल की तुझी जी प्रायव्हसी आहे, तुझा जो खाजगीपणा आहे, त्यामध्ये तो लुडबुड करतोय असं म्हणावं He लागेल. is invading in your will आणि तुझ्या इच्छेमध्ये तो लुडबुड करायला आला असं म्हणावं लागेल. or your choices. किंवा तुझी जी निवड आहे, जी निवड तुझ्या हातात आहे, त्या निवडीत तो लुडबुड करायला आला असं म्हणावं लागेल. मग That's why the Holy Spirit is called a helper. आणि म्हणून पवित्र आत्म्याला मदतगार म्हणतात. हवी असेल मदत तर मी करीन मदत. मदतगार आहे तो. Helper means you have to ask for help. मदतगार म्हणजे Take एखाद्याकडनं help. मदत हवी असेल तर ती मदत मागावी लागते, तेव्हा ती मदत मिळते की प्लीज कॅन यू हेल्प मी, मला तुम्ही Say. मदत कराल का. Many times we don't take the help of the Holy Spirit or the spirit of man, पण बऱ्याच वेळेला आपण पवित्र आत्म्याची किंवा आपल्या आत्म्याची मदत मागतच नाही and we fall into trouble. आणि आपण त्रासात पडतो. And then we have doubt, we have pain, we मग have sorrow, शंका, hurt, fear. संदेह, वेदना, यातना, जखमा All हे the- सगळं पदरी पडतं. All these are portions of the soul. आणि हे सगळे जीवातले भाग आहेत. आणि काय आपण मदत मागितली नाही म्हणून हे सगळं झालं. And the majority of these problems occur because of our emotions. आणि जास्तीत जास्त समस्या ना, मी नेहमी सांगतो तुम्हाला, आपल्या भावनांमुळे होतात. लागणूक. That is why try to spend time to fill your spirit with the strength of God. म्हणून ना तुमचा आत्मा देवाच्या शक्तीनं भरावा यासाठी देवाच्या सहवासात वेळ घालवा. Your mind has to take
help from your spirit. तुमच्या मनाने तुमच्या आत्म्याकडनं, ज्या आत्म्यात पवित्र आत्मा राहतोय, मदत मागितली पाहिजे. मदत मागायला आणि शान के खिलाफ वगैरे प्रकार आणू नका मध्ये. Many of the people of the world speak of inner strength. पण जगातली अनेक माणसं आतल्या शक्तीविषयी बोलतात. They say, I depend on my inner strength when things aren't going my way. आणि जगात पण अनेक माणसं म्हणतात की मी माझ्या आतल्या शक्तीवरती अवलंबून राहतो, ज्या गोष्टी मला हव्यात त्याच्या घडत नसतात त्यावेळेला. So when the world talks about inner strength, तर जग जेव्हा आतल्या शक्तीविषयी बोलतं, what are they speaking? काय बोलतंय हे जग? त्यांना काय म्हणायचंय? They are speaking of the soul's strength. त्यांना ना जीवातल्या शक्तीविषयी बोलायचंय. Say, speaking of the soul's strength. ते जीवाविषयी बोलतायत, त्यांच्या जीवातल्या ताकदीविषयी बोलतायत. They speak about stamina, आणि स्टॅमिना, त्यांच्यामध्ये किती क्षमता आहे, किती स्टॅमिना आहे. the gut feeling they have. आणि आतमधून जी गट फिलिंग येते की नाही मी Yes, होणार, मी करणार, मी दाखवणार. See? करकेही दिखाई मी करूनच राहणार आहे The आता मी. power they feel inside their soul. म्हणजे असंच एक आहे की आतून त्यांच्या जीवातनं त्यांना जे सामर्थ्य जाणवतं And they draw the strength from their soul. आणि त्यांच्या जीवातून ते शक्ती खेचून बाहेर काढतात. That's how they achieve many things which is impossible. अशा पद्धतीनं जगिक माणसं अनेक गोष्टी कमवून जातात जे अशक्य ऍक्च्युली. But for But- us as believers, आपण बिलीवर आहे, आपलं म्हटलं तर our body is the temple of the Holy Ghost. आपलं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. Jesus is in our inner man येशू ख्रिस्त आपल्या आतल्या माणसात आहे or the spirit man, किंवा आत्मा माणसात आहेत. and there he strengthens us. आणि तिथे येशू आपल्याला शक्ती देतात. We have to draw strength from the inner man. आणि आतल्या माणसातनं आपण शक्ती खेचून बाहेर काढायची. Inner man is full of the power of God. आपल्या आतील माणूस देवाच्या सामर्थ्याने पुरेपूर भरलेला आहे. That's why Paul says म्हणून पॉल म्हणतो in Ephesians 3:16, इफिस 3:16 I pray that he would grant you according to the riches of his glory to be strengthened with might by his spirit in the inner man. इफिस 3:16 मध्ये म्हणूनच पॉल म्हणतो मी अशी विनंती करतो की त्याने आपल्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने तुम्हास असे कृपादान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याकडून अंतर्यामीच्या मनुष्यात सामर्थ्याने बळकट व्हावे. अंतर्यामीच्या मनुष्यात हायलाइट. आत्म्याने, आत्मा means Holy Spirit. पवित्र आत्म्याने, See what is right? आत्म्याकडून, हा, आत्म्याकडून. अंतर्यामीच्या हा. मनुष्यात सामर्थ्याने बळकट व्हावे. No. The Holy Spirit in the inner man. Actually it is, the Greek is like this. खरं म्हणजे हेलेंडी भाषेत असं The लिहिलंय, Holy Spirit, he strengthens our spirit. पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला शक्ती देतो. And that's how you see some people more stronger than others. आणि अशा पद्धतीनंच आपल्याला काही माणसं दुसऱ्या माणसांपेक्षा बलवान दिसतात. And you see during this pandemic, बघा तुम्ही या महामारीत बघा, हा विषाणू जो आला ना कोरोना, या कोरोना काळात तुम्ही बघा, people who never gave up suddenly gave up. ज्यांनी कधीच हार मानली नव्हती अशा माणसांनी हार मानली. हे कोविड-19 Because they never came across such problems. का अशा समस्यांना त्यांनी कधी तोंडच दिलेलं नव्हतं, म्हणून मग आता त्यांना ते सहन झालं नाही. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? I want you to be strong. माझी इच्छा एकच आहे, तळमळ माझी एकच आहे, खंबीर राहा, बलवान राहा, स्ट्रॉंग राहा रे. Second point. दुसरा मुद्दा, The greatness of a person is his ability to find something else stronger than he to lean on. त्याच्यापेक्षाही जास्त काहीतरी सामर्थ्यवान त्यांनी शोधून काढावं, ज्याचा Yes. आधार घेऊन तो जगू शकेल. Yes. यात एखाद्या माणसाची थोरवी असते की माझ्यापेक्षाही मला काहीतरी Yes. सामर्थ्यवान सापडायला हवंय, ज्याचा आधार घेऊन मी जगू शकीन. असा माणूस थोर असतो. The Great. greatness of a person is his ability to find something else stronger than he to lean on. म्हणजे एखाद्या माणसाची थोरवी कशावर ठरते या प्रश्नाचं उत्तर आहे, त्या माणसाने स्वतःपेक्षाही जास्त असं कोणीतरी सामर्थ्यवान Yes. शोधून काढावं की ज्याच्यावर त्याला अवलंबून राहता येईल. See? याच्यावर त्याची थोरवी अवलंबून असते. If people will call you great, it is because you are leaning on the greater लोकांनी जर God. तुम्हाला ग्रेट म्हटलं तर का म्हणतील तुम्हाला ते थोर आहात, ग्रेट आहात? तुमच्यापेक्षाही ग्रेट असलेल्या देवावर तुम्ही विश्वास ठेवून जगताय म्हणून लोक म्हणतील तुम्ही ग्रेट आहे. See? All these men of God, Benny Hinn, हे सगळे देवाचे सेवक त्या बाबतीमध्ये Joyce बेनिन Meyer म्हणा, or Kenneth Hagin and Smith Wigglesworth, केनेथ हेगन म्हणा, स्मिथ विगल्सवर्थ म्हणा, बेनिन म्हणा, जॉयस मायर म्हणा, their greatness was due to this fact that they leaned on God. या सर्वांची थोरवी याच्यातच आहे
की त्यांनी महान देवावर अवलंबून आयुष्य काढले. God knows what you're going through. एक तर देवाला माहिती आहे सगळं की तू कुठल्या प्रसंगातनं जातोय. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, in me you will have peace. माझ्यात तुला शांती मिळेल. In this world you will have tribulation, या जगात तुला त्रास होतील, but be of good cheer. पण धीराने राहा, आनंदाने राहा. I have overcome the world. या जगावर मी मात केलेली आहे. John 16:33, we all योहान know it. 16:33 सगळ्यांनाच माहिती आहे. योहान 16:33. And many take this sentence wrongly. आणि अनेक जण ना या विधानाला चुकीच्या रीतीनं घेतात. They think that Jesus means to encourage us, saying, त्यांना असं वाटतं की येशूंना आपल्याला असं म्हणून प्रोत्साहन द्यायचं आहे की try to understand this. समजून घ्या, आता एकटक माझ्याकडे लक्ष लावा आणि समजून घ्यायचा Something- प्रयत्न करा. Some think काहींना असं वाटतं that की Jesus is saying, येशू असं म्हणताय, as I have overcome the world by strength, जसं मी शक्तीनं जगावर मात केलेली आहे you also overcome this world by your strength. तसं तुम्ही पण तुमच्या शक्तीनं या जगावर मात करा. असं काहींना वाटतं की येशू असं म्हणतायत, No, पण असं नाहीये. he did not overcome the world for himself. येशूंनी जगावर मात स्वतःसाठी केलेली नव्हती. He overcame the world for us. येशूंनी जगावर मात आपल्यासाठी मिळवली, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. And so he says, तर येशू म्हणतात, since I overcame the world by my power, माझ्या सामर्थ्याने मी या जगावर मात केलेली असल्यामुळे you can trust on me. तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतोस. You can only trust somebody who has overcome the world. पहा, ज्याने जगावर मात केलेली आहे त्याच्यावरच आपण विश्वास ठेवून जगू शकतो ना या जगात. He is not setting an example, he is becoming your savior. तो उदाहरण घालून देत नाहीये, तो तुझा मुक्तीदाता झालाय. He is not saying, as I overcame the world, you also overcome the तो world. असं म्हणत नाहीये की जसं मी जगावर मात केली, चल आता तूही जगावर मात करून दाखव. आपल्यात ती कुवतच कुठे आहे? He is saying, येशू म्हणतात, because I overcame the world, मी या जगावर मात केलेली असल्यामुळे now you can trust me. आता तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस, Because I will strengthen you. कारण मी तुला शक्ती देईन, I will help you. मी तुला मदत करीन. I overcame the world not for myself but for you. आणि मी जगावर मात केली माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठीच केलेली आहे. Say. And so many times miserable circumstances may discourage our souls. तर अनेक वेळेला ना जे काही असे भयानक प्रसंग येतात, परिस्थिती निर्माण होते, त्यातून आपल्या जीवाला नाराजी येऊ शकते, नाही असं नाही. At other times, आणि इतर वेळेला the negative words of those we love ज्या माणसांवरती आपण प्रेम करतो त्या माणसांनी जर आपल्याला असे सगळे नकारात्मक शब्द जर सांगितले ना, or those we look up to may discourage us. आणि ज्या माणसांकडे बघून बघून आपण चालत आलोय त्यांनीच जर आपल्याला नाराज केलं ना, It can happen. तर असं होऊ शकतं. Sometimes कधी कधी the journey to reach the goal is so long. ध्येयापर्यंत पोचायचा प्रवास एक तर फार लांब असतो, Sometimes it becomes so long, आणि कधी कधी ध्येयापर्यंत त्या गोलपर्यंत पोचायचा प्रवास फार लांब असतो. it looks like climbing the Mount Everest, आणि असं वाटायला लागतं काय एव्हरेस्ट डोंगर चढतीये का मी, or trekking to some North Pole up का there, कुठे नॉर्थ पोल वर वगैरे मी चढायला चाललीये का, असं all by वाटायला myself. की ही यात्रा संपतच नाहीये, सगळं माझ्या एकटीवर. But you need to know, पण असं नाही, तुला कळायची गरज आहे. if something was easy or very convenient, समजा एखादी गोष्ट फार सोपी आणि सोयीस्कर असेल every Tom, Dick and Harry and Ahmad and Ramaswamy or anybody can do it. तर आण्या बन्या मन्या सुन्या कोणी पण, रामास्वामी हा स्वामी तो कोणीही करू शकतं, जर ती तेवढी सोपी आणि तेवढी सोयीस्कर असती तर. Apologize if your name is one of these common names which is used in आणि illustration. क्षमा करा जर तुमचं नाव खरोखरच अन्या मन्या बन्या सुन्या आणि स्वामीत पडत असेल तर आय एम सॉरी, It's a common name. So we कारण ही use- नावं कॉमन आहेत म्हणून घेतली, क्षमा असावी. even among Christians, all don't अगदी succeed. ख्रिश्चन लोकांमध्ये सुद्धा सगळे यशस्वी होत नाही. Why? का नाही होत? Because those who succeed कारण जे यशस्वी होतात always find something stronger than themselves to lean on. त्यांना नेहमी त्यांच्या स्वतःपेक्षा जास्त खंबीर असं काहीतरी सापडलेलं असतं आधार घेऊन जगायला, Or to draw strength from. कारण किंवा ज्यातनं ते ताकद खेचून घेत असतात आणि त्यावर अवलंबून जगत असतात. म्हणून Even in the world, अगदी जगात सुद्धा you cannot climb up on top position without a godfather. उच्च पदांवरती या जगात सुद्धा डोक्यावर गॉडफादर असल्याशिवाय माणसं पोचू शकत नाहीत. यू माइट बी नोईंग No matter who says what, मग कोणी काही म्हणो या जगात I सुद्धा came on my own. कोणी काही म्हणो की मी स्वतःहून वर आलो, Somebody or the other helped you along the way. कोणीतरी तुला मदत केलेली आहे त्या यात्रेमध्ये आणि म्हणून तो एवढा वर आलेला आहे. असाच हिशोब जगात सुद्धा असतो. Some kind of opportunity came your way. काहीतरी संधी तुझ्या मार्गात आली म्हणून तू एवढा वर आलास ना.
Even the job you got, the contract you got, जी somebody नोकरी. looked at you and gave you that जी contract. नोकरी Or तुला whatever. मिळाली, जो कॉन्ट्रॅक्ट तुला मिळाला, कोणीतरी तुझ्याकडे पाहिलं, त्यांच्या लक्षात तू आलास म्हणून त्यांनी ते तुला काम दिलं ना. Say, no one can come on top on his own. स्वतःहून कधीच कोणी वर उत्कर्षाला येऊ शकत नाही, हे लिहून ठेवा. For us, आपलं म्हटलं the word of God is supposed to be our source of daily life and strength. आपलं म्हटलं तर देवाचा शब्दच आपल्याला दर दिवशी जीवन देणारा, शक्ती देणारा असायला हवा आणि आहे. It is the booster for us. बूस्टर आहे आपल्यासाठी देवाचा शब्द. एक God प्रकारची lifts us आशा up. देणारा आहे. देव आपल्याला उचलतो. Many take the Bible as a story पण book. अनेक माणसं बायबलला कथेचं पुस्तक म्हणून घेतात. I remember many years back मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी when I was working in the company, कंपनीमध्ये जेव्हा मी स्वतः कामाला I was होतो, the canteen supervisor. कॅन्टीन सुपरवायझर होतो मी एका कंपनीत खूप I वर्षांपूर्वी. told you, मी तुम्हाला सांगितलं there was this cook. एक होता कुक होता, आचारी होता. He came to me and asked me for the Bible to read. माझ्याकडे तो आला आणि त्यांनी मला सांगितलं की मला बायबल द्या ना वाचायला. He said, I read many spiritual books तो म्हटला मी अनेक आध्यात्मिक पुस्तकं वाचलेली आहेत. of various caste and religion. वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्मांची आध्यात्मिक पुस्तकं मी खूप सारी वाचली आहेत. मला तुम्ही बायबल द्या ना आता वाचायला. Because Bible I had never read. बायबल मी कधी वाचलेलं नाही. And so I gave him the Bible. मग मी दिलं बायबल त्याला. In 15 days back, he came back, 15 दिवसामध्ये तो परत आला. gave me the Bible, त्यांनी मला बायबल परत केलं and said, I have finished reading the whole Bible. आणि म्हणाला मी संपूर्ण बायबल वाचून काढलं. Thank you, it's a great book. थँक्यू हा, पुस्तक छान आहे. Never heard of him again. परत कधी मी त्याच्याविषयी ऐकलं नाही. So some have this penchant of reading books, many books. तर काही लोकांना ना वाचनाचा छंद असतो आणि म्हणून ते वेगवेगळी पुस्तकं वाचतात. त्यात एक बायबल येतं. But if you read the Bible as the revelation of God, then But God will open your heart to His truth. तुम्ही जर बायबल देवाने दिलेलं प्रगटीकरण आहे या रीतीनं वाचलं तर देव तुझ्या डोक्यात प्रकाश पाडेल. If you are reading the Bible to search God, to know God, then He will open your eyes to know Him. तू जर बायबल मला देवाला शोधायचं आहे, मला देव जाणून घ्यायचा आहे या इच्छेनं वाचलं तर देव तुला बायबल मधून प्रगट होईल. Many people read the Bible as a novel or a biography or a storybook. पण अनेक माणसं बायबल वाचन सुद्धा एक कुठली तरी कहाणी आहे, कुणाची तरी आत्मकथा आहे असं म्हणून वाचतात. But this Bible is not a storybook. पण हे बायबल काही कथेचं पुस्तक नाही रे. Yes, you know the story of Abraham and story of Moses and Paul and अर्थातच Abigail. बायबल मधून आपल्याला अब्राहम, मोशे, पॉल या सगळ्यांच्या स्टोऱ्या, कहाण्या कळल्या. But Bible says the word of God is a substance. पण बायबल म्हणतं की देवाचं वचन वजनदार आहे. And God has put substance of blessings, healing, deliverance, joy in the pages of the Bible. आणि बायबलच्या पानांमध्ये देवाने ते वजन घातलंय. लोकांना आशीर्वाद, सुटका आणि जे काही हवं असेल ते द्यायचं वजन बायबलच्या पानांमध्ये देवाने घातलंय. The Bible is living and powerful. बायबल जिवंत आहे, सामर्थ्यवान आहे. It gives you strength. It बायबल शक्ती देतं आपल्याला. peace flows in from you. शांती वाहते in आपल्यातनं you. आणि आपल्यामध्ये. Power बायबल will flow in you. तुमच्यामध्ये सामर्थ्य वाहील, प्रेम वाहील, शांती वाहील. You know, when Joshua was taking the place of Moses, तुम्हाला माहिती आहे यहोशुआ जेव्हा मोशेची जागा घेत होता, God told him, देव त्याला बोलला, Joshua, be of good courage. यहोशुआ चांगल्या धीराने राहा रे. Amen. Be Amen. of good courage. धीराने राहा. But पण he not only said, be of good courage. त्याने फक्त एवढंच यहोशुआला सांगितलं असं नव्हे की तू चांगल्या धीराने राहा. If you read in Joshua 1:6-8, यहोशुआ 1:6-8 जर तुम्ही वाचलं he also told him to daily meditate on the word of तर God. दररोज देवाच्या शब्दावर मनन कर असं सुद्धा देव यहोशुआला म्हणाला. See, the world will say, be strong, man. पहा जग एवढंच म्हणणार आहे की अरे स्ट्रॉंग राहा रे, Be courageous. अरे तू धीराने राहा रे, असं ढेपायचं नसतं रे, Be of good courage. असं नाराज व्हायचं नाही रे, उत्साहाने राहा रे, चांगलं होणार सगळं. सगळं ठीक होईल रे, नोकरी मिळणार, प्रमोशन मिळणार, जेवण मिळणार. सगळं ठीकठाक होईल, नोकरी मिळेल, धीर promotion धर. मिळेल, धीराने राहा, खायला पण मिळेल. But what God said, पण देव काय म्हटलं? be of good courage. यहोशुआला धीराने राहा म्हणजे But- धीर धर. How can you be of good courage? पण धीर कसा धर? Meditate on the Bible. माझ्या शब्दांवर मनन करून धीर धर. तिथून That is the आशा येईल. difference. You know, it's all right to feel the soul emotion of discouragement. पहा जीवामध्ये ही जी एक भावना असते ज्याला नाराजी म्हणतात ती कधी कधी वाटणं ठीक आहे. Say, every kind of, negative emotions like rejection, म्हणजे and सगळ्याच नकारात्मक ज्या भावना sadness, असतात, irritation, anger. एक all. नाकारलं जाणं किंवा रिजेक्शन म्हणा, राग येणं म्हणा, दुःखी वाटणं, उदास It वाटणं happens. होतं. म्हणजे आयुष्यात हे सगळं होत राहतं.
Every one of us goes through सगळेजण आपल्यातले असल्या सगळ्या भावनांमधून जातात. कधी वर, कधी खाली, कधी anger, दुःखी, कधी आनंदी, कधी sadness, राग, sorrow, कधी उदासीनता, irritation. कधी दुःख, कधी असं चिडचिडपणा, संताप, हे सगळं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी या सगळ्याच भावना येतात. But you must also never let these emotions rule you. पण ना तेवढ्यापुरतं ठीक आहे हो. या भावनांना तुम्ही राज्य नका ना करू देऊ स्वतःवर. तेवढ्यापुरतं खूपच वाईट वाटलं आणि तुम्ही रडलात धरलात, Yes. सगळं केलं. आयुष्य मात्र तसंच नाही ना जगायचं. Yes. बस मग उठायचं, परत पॅन्ट झटकून आगे बढो. Tap in your spirit, man, where God through His Spirit has poured love, joy, peace, patience, goodness, kindness, faithfulness, self-control, and gentleness. परत सांगतो मी तुम्हाला, तुमच्या त्या आत्मा माणसामध्ये हात घालून पवित्र आत्म्याची 9च्या 9 फळं जी तिथे आत आहेत ती बाहेर उपसून काढा. आनंद, Yes. प्रीती, शांती, सहनशीलता, स्वनियंत्रण सगळं. Replace anger with all these fruit of the Holy Spirit. राग येत असेल तर त्या रागाच्या जागेमध्ये ही सगळी फळं आणून बसवा. Amen. Treat discouragement as the soul hunger pangs for the word of God. आणि नाराजीला तुम्ही वागवून घेताना, अच्छा ही नाराजी आली आहे का, मग आता मी देवाचा हा. शब्द, माझ्या जीवाला भूक लागलेली आहे, हा. मी वाचणार. नाराजी आली काय, चिडचिड होते काय, अरे जीव भुकेला झाला, वाच देवाचं वचन, Yes. असा त्याला प्रतिसाद द्यायचा. नाराज झालो, आता मी ढेपाळलो गेलो, असा प्रतिसाद नाही द्यायचा. अच्छा आज मला चिडचिड होते, अच्छा आज मला असं वाटतंय, ठीक आहे देवाचा शब्द वाचायची वेळ आली रे, See? जीव भुकेला झाला रे. You know, when you don't eat, you feel very irritated. खाल्लं नाही की आपल्याला चिडचिड होते ना. 1 वाजला, 1:30 वाजला, खाना नाही मिला, हो राबियाचा 1:15 वाजला, And then after food, we are so happy. आणि जेवल्यावर आनंद होतो की खा लिया, अच्छा लग रहा अभी. So when your spouse also gets irritated or तसं तुमचे sad जीवन and साथीदार, sorrowful, नवरा म्हणा, बायको म्हणा, कधी असे चिडचिड करणारे, संतापलेले, Tell them you are खवळलेले hungry. झाले की त्यांना म्हणायचं, बाई तुझा जीव भुकेला झाला, बाबा eat तुझा food, जीव भुकेला eat the झाला, bread, eat the bread of खा life. खा खा, जीवनी अन्न खा, जीवनी भाकर खा. When your म्हणायचं. discouragement rises, तुमची नाराजी सुद्धा जेव्हा वाढते ना, understand this truth. समजून घ्यायचं हे सत्य. When your discouragement rises, तुझी नाराजी जेव्हा वाढेल, take it as a sign of hunger and thirst for असं God. समजून घ्यायचं की माझ्या जीवाला देवाची ताण आणि भूक लागलेली आहे, बऱ्याच दिवसात Yes. जीवाला वचन खायला घातलं नाही म्हणून हा सगळा गोंधळ झालाय. Take it तरी as मी a म्हणते मला राग का येतोय सारखा. Yes. समजून घ्यायचं. When you get angry, you need to know. सारखा राग यायला लागला ना की बळीचे reading. बकरे दुसऱ्यांना नाही बनवायचं, बळीचा बकरा स्वतःच बनवायचं की नाही माझ्या जीवाला वचनाची भूक लागलीये. Take it as a sign of sickness that needs the physician. आणि एक असं चिन्ह घ्यायचं की अरे हा आजाराला, या आजाराला वैद्याची गरज आहे. So discouragement is not bad till you don't supply it its need. तर नाराजी आली ना, तर त्या नाराजीच्या गरजा सगळ्या आपण भागवून टाकल्या तर तिथपर्यंत ती नाराजी ठीक आहे. की नाराजी आली, हा वचन दिलं गेलं पाहिजे, प्रार्थना दिली गेली पाहिजे, तिथवर ती नाराजी ठीक आहे. Amen. Otherwise, like if you don't eat for some time, your stomach growls and makes noises, you will have noises. नाही तर काही at home. दिवस तुम्ही जेवलाच नाही तर कशी गडबड होते पोटात, कसे कसे विचित्र आवाज पोटात यायला लागतात. Amen. पोट गुरगुरतंय माझं म्हणतात मग माणसं, And what you say? आणि मग तुम्ही काय म्हणता, मग जेवना अरे जेवण. पोट गुरगुरतंय तर मग खा ना, खा ले कुछ तो भी. In the same way you have to say. तसंच आहे. You are irritated, then eat bread. तसं Eat the bread स्वतःच्या of जीवाला life. म्हणायचं, स्वतःच्या जीवाला तसंच चिडचिड होते काय जयश्री, खा ना वचन, हो ना सरळ, Seek the Lord's face. शोध ना प्रभूला, कर की प्रार्थना. Third point, last. तिसरा मुद्दा Give me just शेवटचा, 5, बस 10 5 मिनिटं मग झालं. The greatness of a person is his ability to draw aside and receive fresh motivation from God to fulfill his destiny. स्वतःच्या आयुष्याचं ध्येय पूर्ण करायला लागणारी क्षमता, That is a great person. सगळं काही बाजूला सोडून देवाकडनं घेणं, तो माणूस ग्रेट. Elijah was a great prophet who did powerful things through God, एलिया एक महान संदेष्टा होता बरं, त्याने देवाद्वारे महान कार्य केलं. even calling down fire from heaven. अगदी म्हणजे स्वर्गातनं त्यांनी आगही खाली आणली. And many times, बऱ्याच वेळेला after doing a great work for God, देवासाठी महान कार्य केल्यानंतर we all feel some form of exhaustion. आपल्याला कधी ना कधी थोडस असं मी आता Tired. थकलो असं वाटतं, And it is in the soul. मी संपलो असं वाटतं, आणि ते जीवात भावना येतात त्या. Like an athlete who has just completed a fast 100-meter dash. जसं एखादा ॲथलीट आहे
आणि त्याने 100 मीटरची शर्यत आत्ताच धावून पूर्ण केली आहे. or a marathon race is just complete. मॅरेथॉन रेस त्याने आत्ताच धावून पूर्ण केलेला एखादा जर आहे शर्यतपटू, And so it is at this point तर त्या पॉइंटला that one must know how to withdraw into the presence of God एखाद्या माणसाला कळायला हवं की देवाच्या सहवासात पटकन कसं जायचं. to receive fresh refreshing. ताज्या रीतीनं एक ताजेपणा देवाकडनं घ्यायला त्या थकलेल्या अवस्थेत, Yes. जेव्हा असं वाटतं मी संपलो, मी हताश, संपलो, मी थकलो, त्या अवस्थेत. Even in the spiritual race, आध्यात्मिक शर्यतीत सुद्धा बेटा, when you feel tired, जेव्हा तुला थकल्यासारखं वाटेल, you don't need to sit with the people. त्या लोकांमध्ये जाऊन बसू नका. See, ते माइट बी if- बिलिव्हर्स ऑल्सो. लोकांमध्ये त्याला बसू नका Like जेव्हा when तुम्हाला असं वाटतं मी थकली आहे. Like when you have completed this marathon race, समजा एखादं, मी आत्ताच म्हटलं शर्यत तुम्ही पळलात you आणि will not be संपवली. sitting with the people. Ah, bola, आता काय बोलताय? No, you will not. शर्यत संपवली तुम्ही आत्ताच, तर त्यावेळेला काही तुम्ही परत लोकांमध्ये येऊन No, बसून you want to be गप्पा नाही. alone. तुम्हाला एकटं पडायचं असतं की बा सध्या एकटं राहू दे बाबा, एकटं सोडा रे, एकटं सोडा. Elijah was beginning to feel the hunger pangs of the soul's emotions of abandonment. एलियाला जाणवायला लागलेलं होतं की माझ्या जीवाला एक जे जाणवत आहे की मी एकटा आहे, मला सर्वांनी सोडलंय. Say, because Jezebel wanted to kill him काय इस्रायल राणी त्याच्या जीवामागे लागलेली होती. and he felt lonely इस्रायल राणीला त्याला ठारच मारायचं होतं, मग त्याला एकटं वाटायला and लागलं. depressed. मग तो नैराश्यात गेला, Fear. मग त्याला भीती वाटायला लागली. हे असं All these things were coming. ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या त्याच्यावर. Every time when there is a promotion, the devil is attacking. ज्या दर वेळेला बढती येते ना, सैतान हल्ला करायला येतो. Yes. Even in spiritual promotion, there is an attack आध्यात्मिक बढतीत सुद्धा हल्ले होतात, because he doesn't like it. कारण त्याला सैतानाला आवडत नाही The आपली devil बढती. didn't like it. Today's celebration, he doesn't like it. सैतानाला आजचा आनंद उत्सव आवडत नाहीये काही, की 22 वर्ष पूर्ण झाली, Yes. चर्च छान वाढतंय. सैतानाला कुठं आवडतंय? Anything, some victorious thing, or we have climbed a milestone, he doesn't like. काही विजयी गोष्टी झाल्या, काही माइलस्टोन आपण पार केला, सैतानाला आवडत नाही ते सगळं. It's like the straw that broke the camel's back. आणि मग एखाद्या उंटाची पाठ एखाद्या गवतानी तुटली असा प्रकार वाटतो त्याला. I mean, the last series of bad things that happened to someone who is very, very angry and upset. म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये समजा तो खूपच रागानं भरलेला आणि अपसेट झालेला असं काही झालं. Like, sometimes you can endure great problems, जसं कधी कधी आपल्याला फार मोठ्या मोठ्या समस्यांमधून जायला जमतं, आपण सहन करतो. but small problems, suddenly you collapse. मोठ्या मोठ्या समस्यांमध्ये जाऊन आपण ते सहन करतो, पण कधी कधी अगदी छोट्या अशा त्रासात आपल्याला सहन होत नाही. Last one was the smallest. नाही, गेल्या वेळचा त्रास अगदी छोटा होता, See? कसा नाही Before झेपला. that, I mean, big things you went through, tied through, and then the small thing. त्याच्या अगोदर किती भले मोठे त्रास आले तरी त्यातनं तू सहन होऊन गेलीस. Now you आणि cannot गेल्या stand. वेळचा त्रास तर फार छोटा होता, तो कसा नाही तुला सहन झाला? Why, brother? का नाही झाला ब्रदर? Because of the कारण? series of troubles. सिरीज एकामागे एक एकामागे एक एकामागे एक त्रास येत आहेत ना रे. See, Mrs. Job did not tell her husband to commit suicide मिसेस इयोब हिनं इयोबाला आत्महत्या करायला सांगितली नाही. after the children died मुलं मेल्यावर आत्महत्या करायला सांगितलं नाही, or after things were lost. का गोष्टी सगळ्या गेल्यानंतर, मालमत्ता गेल्यानंतर नाही. Series. क्रमामा सिरीज एकामागे एक एकामागे एक Husband also was inflicted with sickness. नवऱ्याला आजार झाला. It's a series of trouble Hey, that come on, made man. her or prompted her to say, commit suicide. एकामागे एक त्रास आले. त्यामुळे मग मिसेस योबला असं म्हणावं असं वाटलं योबाला की बस आता मरा, इनफ इज इनफ. And Elijah was so discouraged that he asked the Lord to end his life. आणि एलिया सुद्धा मग इतका नाराज झाला ना त्या सगळ्यामध्ये, ती इस्रायल राणी त्याचा जीव सोडे ना हो. मग तो देवाला म्हटलं मला मारून टाक आता, बास झालं. It's better to tell God to kill you than you committing suicide. आणि देवाला सांगणं की तू मला मारून टाक नेहमी बरं, स्वतः आत्महत्या करण्याऐवजी आणि स्वतःचा जीव स्वतः घेण्याऐवजी नेहमी देवाला असं म्हटलेलं बरं की तू मला मार. Because he never kills you. कारण देव काय कधी कोणाला असं मारत नाही, ठरलेल्या वेळीच मारतो. Amen. आमेन. God understands all this and he knows our physical limitations. देव हे सगळं समजून घेतो आणि देवाला आपल्या शारीरिक मर्यादा ठाऊक आहेत की याला एवढंच झेपणार आहे, मग एवढंच. And so God sent his heavenly angel to cook good food for him. मग देवाने स्वर्गीय दूत पाठवले त्याच्यासाठी चांगला स्वयंपाक करायला. And so he went to Mount Horeb because God told him, I'll meet you there, go. मग त्यानंतर तो होरेब डोंगरावर गेला कारण देव त्याला म्हणाला की तिथं मी तुला भेटायला येणार आहे. I mean, he had to face this kind of discouragement because he was in such a position where he didn't find any other believer. त्या पद्धतीच्या त्रासातनं एलियाला जायलाच लागणार होतं, कारण की तो ज्या पदावर होता तिथं आणि कोणीही नव्हतं. Can you imagine? कल्पना करा त्या पदावर आणि कोणी Alone. एकटा.
तर तसल्या पद्धतीच्या सॉलिड त्रासातनं त्याला जायलाच लागणार आहे. 1 Kings 19:10. एक राजे 19:10. Even I am only left and they seek my life to take away. मी एकटा आणि एकटाच उरलो आणि ते माझा जीव घ्यायला बघतायत. एक राजे 19:10. He felt that मी एकटाच others- राहिलोय. त्याला असं वाटलं की मी एकटाच राहिलोय Others are enjoying while he is suffering. आणि बाकीचे सगळे मज्जा करत आहेत आणि मला त्रास होत आहेत. Sometimes we give up, कधी कधी आपण अशी हार मानतो not because of the problems we face, because others are laughing. आणि ज्या समस्यांना enjoying. आपण तोंड देतोय त्या समस्येपायी नाही, पण दुसरी माणसं आपल्याला बघून हसतात आणि मज्जा करतात ना, म्हणून मग आपल्याला असं वाटायला लागतं की आता मी हारच मानते बाबा. Sometimes our problems, when we are in our own home, we can face it. कधी कधी आपल्या स्वतःच्या घरामध्ये ज्या काही त्रासांना आपण तोंड देतो ते सगळं आपल्याला सहन होऊ शकतं आणि होतं. But when we see one husband wife nicely holding hands and walking, then we feel, what? They are enjoying life, I am पण not. एखादा नवरा बायको एखादं जोडपं हातात हात घालून अगदी सुंदर आनंदाने फिरताना दिसले की इथं आपल्याला जळफाळ व्हायला सुरुवात होते. God said, देव बोलला, don't be jealous. ए बाबा तू जळू नको असं जळाऊ लाकडाची There वाखा. are 7,000 who अजून have not 7,000 bowed down माणसं आहेत to the माझी. devil. अजून माझी 7,000 माणसं आहेत जी सैतानाकडे गेलेली नाहीयेत. So God is telling you, तर देव तुला म्हणतोय endure a little bit. बाबा अजून थोडं सहन कर ना. Last point I'll give. शेवटचा मुद्दा अजून एक देतो, It's very important. महत्वाचा आहे ना म्हणून. The greatness of a person is his ability to find the right fellowship and partnership to do the Lord's will together. देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये योग्य पद्धतीची Yes. सहभागिता शोधून काढायची क्षमता एखाद्या माणसात असेल तर तो ग्रेट आहे. Yes. Right kind of fellowship, right kind of partnership. योग्य पद्धतीची सहभागिता आणि योग्य पद्धतीची भागीदारी शोधून काढायची क्षमता एखाद्यात असेल, Yes. दे आर ग्रेट. I mean, even Paul sought out for Barnabas. पॉलने पण बर्नबा शोधला. Paul also went to Jerusalem पॉल पण यरुशलेमेला गेला, to be there in the beginning. तिथे सुरुवातीला राहिला. You have to have proper fellowship. योग्य पद्धतीची सहभागिता शोधून काढावी लागते ना Without the बेटा. church, you will never flourish. चर्च शिवाय तुम्ही भरभराटीला येऊ शकता का हो? चर्च बा- शेवटी जसा देव लागतो तसं चर्च शेवटी लागतच आहे. Some people say, I only love the Lord. काही लोक म्हणतात नाही माझं फक्त प्रभूवर प्रेम आहे. But what about the horizontal relationship? नाही पण प्रभूवर प्रेम आहे आम्ही समजतो, समांतर नात्याचं काय? आपण जगात आहोत ना, Jesus is the head. येशू We are the मस्तक body. आहेत, आपण शरीर आहोत Members are attached to the body. आणि मेंबर्स शरीराला जडलेले आहेत And the body is attached to the head. आणि शरीर मस्तकाला जडलेलं आहे. Hand is not attached to the head. हात मस्तकाला जडलेला नाही Yes? है ना, संपूर्ण शरीर जडलेलं आहे. शरीरात आपण सगळे अवयव आहोत वेगवेगळे. If every member says, I only want to be attached to the head, then it is like hand is stuck to the head, leg is stuck to the head. प्रत्येक मेंबर जर म्हटला मी फक्त मस्तकाला जडून राहणार आहे तर ते शरीर कसं दिसेल? हात डोक्याला जडलाय, पाय डोक्याला जडलाय, म्हणजे इथून मला पाय आहे, इथून मला हात आहे. हाऊ विल इट लुक? Body is attached to the head. शरीर मस्तकाला जडलेलं असतं बेटा. ज्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत ज्याला आपण मेंबर म्हणतो. God knew that Elijah had been physically alone all his life. देवाला माहिती होतं की एलिया शारीरिक रीतीनं आयुष्यभर एकटाच आहे, He was all alone. एकटाच होता तो. And so God told him, start training Elisha to replace you. तर देव त्याला म्हटला, ए अलिशाला ट्रेनिंग द्यायला सुरुवात कर की त्यांनी पुढे जाऊन तुझी जागा घ्यावी. He should be with you for some time. अलिशा तुझ्याबरोबर थोडा वेळ राहायला हवाय. So go back to the desert and anoint Elisha. तर जा रानात आणि अलिशाला अभिषिक्त करून टाक. And then मग Elisha started serving as a servant to Elijah. अलिशाने सुरुवात कशी केली? एलियाचा नोकर म्हणून. ते दास आणि सेवक म्हटलं की आपल्या डोक्यात भलतंच काहीतरी येतं म्हणून मी नोकर म्हणते. He was known as the one who poured water to wash Elijah's अलिशा hands. एलियाच्या हातावर पाणी टाकणारा होता. 2 Kings 3:1. 2 राजे 3 अध्याय 1 वचन. It does not reveal what kind of service he did to Elijah. We don't know. आणि Maybe many बाकी kinds. कुठल्या पद्धतीची चाकरी त्याने एलियाची केली हे काय नमूद केलेलं नाहीये, पण वेगवेगळ्या पद्धतीची चाकरी अलिशाने एलियाची केलेली जरूर आहे. We all need good people. बेटा आपल्याला by us. सगळ्यांना ना चांगल्या लोकांनी आपल्याला साथ द्यावी अशी गरज आहे. I also need good, right मला people. पण Always. चांगल्या आणि योग्य लोकांच्या साथीची नेहमी Otherwise, गरज we cannot do पडली. it. नाही तर नाही जमणार बेटा. हे एकट्याचं काम असतं का? He who does the menial work for you will do a great work for you. आणि जो तुझ्यासाठी अशी छोटी छोटी कामं करायला तयार होईल, अगदी हातावर पायावर पाणी टाकायचं काम, ते काही ग्रेट नसतं, पण जो ही छोटीही कामं Yes. करायला तयार होतो तोच तुला मोठी मदत करायलाही तयार राहणार आहे, यावरनं ओळखायचं असतं. He who washes your hands will become a prophet of God. जो तुझे हात धुईल तो पुढे जाऊन देवाचा संदेष्टा बनेल. Yes.
not he who सुरुवात sits with you. जो तुझ्या शेजारी खुर्चीवर बसलेला आहे तो बनेल असं नाही, He who washes your hand. पण जो तुझे हात धुईल तो जरूर संदेष्टा बनेल. He will be the best person to partner with. आणि तोच अतिउत्तम माणूस असेल तुझ्याशी भागीदारी करणारा. Not just once. एकदा नाही आणि फक्त ठीक आहे, आज पास्टरने सांगितलं मी आज यांचा हात धुवूनच एकदा टाकतो. नाही काही. आज पास्टर बोलले चला आपण पास्टर पिटरांचे हात धुवूनच टाकूया. मी पण आहे, माझेही भाग चालेल. It was not just once. एकदा नाही काही, For 10 years he poured 10 water. वर्ष त्यांनी केलं हे. 10 वर्ष Before the सारखं- double portion of the anointing fell upon him. दुप्पट अभिषेक त्याच्यावर पडण्या अगोदर त्यांनी काय काय केलं होतं ते जरा वाचा. एलियाची काय काय सेवा चाकरी केली त्यांनी ती वाचा. There comes a time वेळ एक येते बेटा, you feel the heavy pressure of carrying God's work alone. जिथे देवाचं काम मी एकटाच ओझं घेऊन करतोय अशी भावना आपल्यात निर्माण So you होते की need to- करने वाला मैं अकेला हूं, बाकी कोई नहीं है. So you need to find the right people to help you out. म्हणून ना योग्य लोकांना तुम्ही शोधून काढायचं आपल्याला मदत करायला. Like Moses also complained to God, जसं मोशेनी पण देवाला तक्रार केली, oh, this is too much, Lord. या भी टू मच हो रहा है प्रभू. These are ungrateful Israelites. हे काय सगळे म्हणजे इस्रायली लोक, त्यांना काही ऋणच नाहीये. I'm not able to carry all their burdens. मला नाही जमत आहे आता त्यांचं सगळ्यांचं ओझं व्हायला. God said, gather 70 people. दे म्हटला एक काम कर, 70 माणसं गोळा कर, They will carry the burden with you. ती Come on. 70 माणसं तुझ्याबरोबर ओझं वाटून घेतील. Same with Paul, same with Barnabas. तसं बर्णबाचं. Barnabas means son of consolation. बर्णबा म्हणजे सांत्वनाचा पुत्र. And so you need like these people. तर अशी माणसं लागतात आपल्याला बेटा. Somebody who will encourage you. असे कोणीतरी की जे कधीतरी येऊन तुम्हाला प्रोत्साहन देतील, शाबासकी देतील. Somebody who, like yesterday, one couple met us. जसं कालच परवा जेव्हा आम्ही आलो होतो, एक जोडपं आपलेच मेंबर आहेत, आले भेटायला आम्हाला. I said, yes, what's your prayer मग request? मी विचारलं, माझ्याकडे प्रार्थना करून घ्यायलाच लोक येतात, तर मी विचारलं काय प्रार्थनेची विनंती You know आहे? what they said? तर काय म्हटले ते लोक माहितीये? How are you both doing? पहिलं त्यांनी असं विचारलं, तुम्ही दोघे कसे आहात? तर मी त्यांना सांगितलं की फार बरं वाटलं ब्रदर, तुम्ही आम्हाला विचारलं की आम्ही दोघे कसे आहोत. I mean, Thank you. we always ask people, say, आम्ही लोकांना नेहमीच विचारतो, कसा आहेस, कसा आहेस, बरं आहे ना, कशी आहेस? and when they said that, it was good. आणि आम्हाला जेव्हा त्यांनी विचारलं ना, आम्हाला बरं वाटलं. Amen. शेवटी आम्ही माणसंच Say, आहोत. look at Superman आहे. Barnabas. बर्णबा बघा, He went seeking to Antioch for Paul. अंतुख्या शोधत गेला तो पॉलला. He went searching for Paul. शोधायला गेला तो पॉलला अंतुख्या. He was the one who motivated Paul. त्याने प्रेरणा दिली होती पॉलला. If Paul had not been prepared to leave the comfort of his hometown, पॉलला जर अशी पॉलची पूर्वतयारी केली नसती, त्याने स्वतःच्या घरातल्या सगळ्या कम्फर्टला सोडून बाहेर निघायची and set up new roots in Antioch, आणि अंतुकियामध्ये त्याची नवीन मुळं तयार करायची, he would have lived and died without even entering his first phase of his तर ministry. कदाचित पॉल त्याच्या सेवेच्या पहिल्या टप्प्यात सुद्धा पॉलने प्रवेश केला नसता. Yes. पण ती एक प्रेरणा त्याला पूर्वतयारीची प्रेरणा त्याला आली बर्णबाकडनं आणि तो अंतुकियामध्ये मूळ पसरवायला गेला. I told you, सगळं सोडून घरदार आणि सौख्य. you cannot come on top on your own. मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही स्वतःवर वर नाही येऊ शकत. स्वतः निशी उत्कर्षाला कोणी येत Even नाही. Paul didn't come up on his own. पॉल सुद्धा नाही जो इतका महान आणि ग्रेट होता, त्याच्या couldn't- वाहनांना हात लावायची माझी लायकी नाही. He could not even meet Apostle Peter. म्हणजे प्रेषित पेत्रालाही तो भेटू शकत नव्हता. Could not meet James, the brother of Jesus याकोब in येशूंचा Jerusalem. बंधू, त्याला भेटू शकत नव्हता तो यरूशलेम. Barnabas took him there. बर्णबाने त्याला तिथे नेलं की चलो सर मैं आपको लेके चलता हूँ. Barnabas had a gift of encouragement. बर्णबामध्ये ते दानच होतं, लोकांना प्रोत्साहन द्यायचं. आणि त्याने पॉलला प्रोत्साहन दिलं की सर चलो मैं इंट्रोड्यूस करा के देता हूँ आपको उनके साथ. Which helped difficult and strong people like Paul and Mark find their destiny. की ज्यामुळे पॉल आणि मार्क सारख्या अशा या अवघड लोकांना त्यांच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशा शोधून काढायला मदत झाली. Barnabas always came as a savior to Paul. बर्णबा नेहमी पॉलला जणू एक वाचवायला आलेलाच झाला की बर्णबा आला आणि त्याने पॉलला वाचवलं, असं अनेक वेळा झालंय. Always a companion for Paul. नेहमी पॉलचा साथीदार, पॉलचा भागीदार. See, it says in Acts लिहिलंय. 9:26 and प्रेषित 27. 9 अध्याय 26व्या आणि 27व्या वचनामध्ये याची नोंद सुद्धा आहे. When Paul came to Jerusalem, he tried to join himself to the disciples, पॉल जेव्हा but they were all afraid of him.
पॉल जेव्हा यरुशलेमेत आला आणि त्याने सर्व शिष्यांकडे जायचा प्रयत्न केला ते सगळे घाबरले. And that was the time Barnabas took him and brought him to the apostles and introduced him to them. त्यावेळेला बर्णबाने पॉलला नेलं प्रेषितांकडे आणि ओळख करून दिली पॉलची प्रेषितांसोबत. 26 तेच प्रेषित करतो 9, पास्टर मी. 26. पास्टर मी तेच करतो. मी मग तो सगळ्यांना येऊन- घेऊन जातो. मी सगळ्यांना घेऊन जातो. सगळ्यांना पास्टर बनवतो. घेऊन जायला सांगितलंय. सगळ्यांना दीक्षा देऊन पास्टर करायला सांगितलं होतं का? There are people who make you pastors overnight. काही लोक तुम्हाला एका रात्रीत पास्टर करतात. असं कसं हो? मला नाही माहिती कसं. See, Barnabas saw the anointing that was there upon Paul. बर्णबाने पॉलवरचा अभिषेक पाहिला आणि मग प्रेषित 9, 26, 27 वचनं आली की बर्णबाने पॉलला नेलं आणि ओळख करून दिली. That's why he supported him. म्हणून पॉलला बर्णबाने आधार दिला. When you see the anointing, you support. अभिषेक दिसला ना एखाद्यावर त्याला आधार द्या की. When you don't see the anointing, why you're supporting? एखाद्यावरती अभिषेक दिसत नाही त्याला आधार कशाला द्यायचा? Like when Paul was in Tarsus, जसं पॉल तार्शिश मध्ये he होता. would have lived and died in Tarsus पॉल तर तार्शिश मध्येच जगला मेला असता. as an unknown disciple of Christ. एक अनोळखी ख्रिस्ताचा शिष्य म्हणून तिथंच पॉल जगला मेला असता. But Bible says पण बायबल in Acts 11:25, प्रेषित 11:25 Barnabas was a good man, full of the Holy Spirit and of faith, and he went to Tarsus to seek for Paul. की बर्णबा एक चांगला माणूस होता, हा. पवित्र आत्म्याने विश्वासाने पूर्ण झालेला होता आणि तो शौलाचा शोध करायला तारसाला गेला. What is he saying? काय म्हणायचा प्रयत्न आहे हा? Only the ones who are full of the Holy Spirit will know the calling upon your life. जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत त्यांनाच तुझ्या जीवनावरचं पाचारण कळेल. Only those who are full of the Holy Spirit will know you are a called man or a called woman of God. जे पवित्र आत्म्याने भरलेले पुरुष आणि स्त्री आहेत त्यांनाच तुझ्यावरचं पाचारण कळेल की तुझ्यावर पाचारण आहे सुद्धा की नाही. Today people just go anybody. This fellow is called a man of God. That fellow is called a pastor of अलीकडच्या God. जमान्यामध्ये अगदी काहीही बर का उठसूट कुणालाही देवाचा सेवक म्हणतात. हा कोण म्हणे देवाचे सेवक, हे कोण देवाचे सेवक? Because they don't have the Holy Spirit. हा, पवित्र आत्माच त्यांच्यामध्ये नाही ना त्यांना चालवायला आणि मार्गदर्शन करायला. म्हणून हे कोणतं सेवक आणि ते कोणतं सेवक, सगळे सेवक, सारे ही सेवक हो गए, आम जनता ही रही नहीं है. Only those who are full of the Holy Spirit can be your good partners. असं नसतं. जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत तेच तुमचे चांगले पार्टनर आणि भागीदार होऊ शकतात. They will bring a thrust into your आणि ministry. तेच पवित्र आत्म्याने भरलेले तुमच्या सेवेला पुढे जरासा धक्का देऊ शकतात. While they will take the back seat. आणि ते मागे राहतील पण तुला आधार देऊन पुढे नेतील. These are the true partners. असे जे असतात ते खरे भागीदार आहेत. Barnabas, who was saved before Paul, went back. बर्नबा पॉल अगोदर तारलेला Yes. पण त्याने बॅक सीट घेतली की इस पर अनॉइंटिंग है, ये Yes. कॉल्ड है, इसको आगे करो, How पॉल many, को आगे करो. how many people will we find like Barnabas in today's life? बर्नबा सारखी किती माणसं अलीकडच्या जमान्यात सापडतील ती स्वतःला मागे टाकून म्हणतील की इस पर अनॉइंटिंग है और कॉलिंग भी है, इसको आगे कर. आहेत अशी माणसं राहिली आहेत? Ambition. नाही आहेत डोक्यात फारशी. तेच मी म्हणतोय, माणसंच अशी राहिली नाहीत आता. Ambition today. महत्वाकांक्षा ठार मारतात रे लोकांना. Barnabas went behind Paul, बर्नबा पॉलच्या मागे गेला. pushed Paul. पॉलला त्याने धक्का दिला की सर आप आगे चलो, आपके ऊपर वो कॉलिंग और अनॉइंटिंग दिख रही मेरे को. John the Baptist took the back seat when Jesus came on the scene. येशू आल्यानंतर बाप्तिस्मा देणारे योहानाने मागची बाजू घेतलीच ना Let him increase, let me decrease. की त्यांना वाढू दे, मला कमी होऊ दे. स्वतःच्या जागा ओळखून घ्यायच्या असतात बेटा. Say, आपली कामं, माझं काय काम आहे, how many are understanding? किती people? लोकांना कळतंय. I will stop here. थांबवतो. These are the 4 points. Keep it in your mind. हे 4 मुद्दे मनात ठेवा. And God will greatly bless you. ते महान रीतीने तुम्हाला आशीर्वादित करेल. Only these 4 points, if you know it, फक्त हे 4 मुद्दे जर तुम्हाला कळले ना you will come to know तर तुम्हाला समजेल why somebody is called a mediocre man, why is somebody called a great man or woman of God. एखाद्याला असं मध्यम देवाचा सेवक किंवा सेविका का म्हणतात आणि एखाद्याला फार थोर आणि महान सेवक सेविका म्हणतात. ते का म्हणतात हा फरक तुम्हाला कळेल. Shall we look to God? आता प्रभूकडे आपण पाहूया का. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you for this time. मी तुझे आभार मानतो या वेळेसाठी. Father, दे बापा, we bless you. आम्ही तुला आशीर्वादित करतो. We thank you. आम्ही तुझे आभार मानतो. Today is a great day, आजचा दिवस आमच्यासाठी महान a आहे. day we will never forget. असा दिवस जो आम्ही कधीच विसरणार नाही. 22 years back, 22 वर्षांपूर्वी you built this church for तू us. हे चर्च आमच्यासाठी बांधून दिलं. Not
that we did anything. असं काही नाही की आम्ही फार मोठं काम केलंय, You did it, Lord. तू करून घेतलंयस, For तू your केलंय. glory, for your name, for your people. तुझ्या गौरवासाठी, तुझ्या नावाखातर आणि तुझ्या लोकांसाठी तू केलंस. We were just players in the great role of the plan of God. आणि देवाची जी महान योजना होती त्यात आम्ही फक्त आमच्या भूमिका बजावल्या, आम्ही else. निमित्त मात्र ठरलो. All glory to you, Lord. गौरव सगळा तुलाच जातो. This church is not Pastor Peter's. हे चर्च पास्टर पीटरच्या नावावर नाही, It is yours, Lord. हे चर्च येशूच्या नावावर चालतं. Yours, Lord. हे चर्च तुझं आहे. You said, I am building the church. तू म्हटलाय मी माझं चर्च उभं करतोय. And the gates of hell shall not. नरकाचं दार त्या विरुद्ध टिकणार नाही. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर, Touch them. त्यांना स्पर्श कर, Give them strength. त्यांना शक्ती दे, Inner strength. आतली ताकद. While the world is taking strength from their soul, जग जीवातून ताकद घेत आहे, we are taking strength from our spirit. आम्ही आत्म्यातून ताकद घेत आहोत. Because there is the Holy Spirit. कारण आमच्या आत्म्यात पवित्र आत्मा आहे. God is the strength of my heart and my portion. देव माझ्या हृदयाची ताकद आणि माझ्या आयुष्याचा कायमचा वाटा The आहे. word of God is my force. देवाचा शब्द माझी शक्ती, ऊर्जा आहे, फोर्स आहे. The Holy Spirit is the one who energizes me. पवित्र आत्मा मला प्रेरणा देतो. Love, joy, peace, patience, they are covering me. प्रीती, शांती, खुशी, धीर मला झाकून घेतो. I have no place for anger and doubt and irritation and sorrow and fear. माझ्यामध्ये ना रागाला, चिडचिडपणाला, संशयाला, संदेहाला, भीतीला जागाच नाही. Because the fruit of the Holy Spirit has overtaken me. कारण पवित्र आत्म्याच्या फळांनी माझा ताबा He is घेतला. ruling my life. तो माझ्या जीवनावर राज्य करत He आहे. is reigning my तो life. माझ्या जीवनावर साम्राज्य His करत love आहे. constraineth me. त्याचं प्रेम मला गळ घालतं And I am moved by the fruit of the Holy आणि Spirit. पवित्र आत्म्याच्या फळाने मी चालतो. खराबा शंदरोलो रबा बाबा खराबा संदरोलो शखरा बाबा बाबा माराबा खराबा संदरंदरो इराबांदरा खराबा शकरो बाबा बाबा माराबा संदरादा खराबा संदरा खलाबा शखरा बाबा बाबा रबा बाबा खराबा शंदरो खोरोबा शखरा बाबा. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Heal my people, माझ्या Lord. लोकांना आरोग्य दे प्रभू. Those who need a job, give them a job, ज्यांना Lord. नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी दे प्रभू. Let them not give up, Lord. त्यांना हार मानू देऊ नको प्रभू. Let them not be discouraged, Lord. त्यांना नाराज होऊ देऊ नको प्रभू. Let them read 1 Samuel 30 verse 6 1 शमूएल 30 त्यातलं 6वं वचन त्यांना वाचायला लाव. and apply the words of David to themselves. आणि दाविदानं दिलेलं हे वचन त्यांना आपल्या जीवनात वापरता येऊ दे, They shall be blessed. की ते आशीर्वादित व्हावे. Thank you, Father. धन्यवाद दे In बाप्पा. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी बसून घ्या. Just 10 more minutes. अजून एक 10 मिनिटं. Proverbs 3, 9 and 10. नीतिसूत्र 3, 9 आणि 10. Honor the Lord with your possessions, with all the first fruits of your increase, so your barns will be filled with plenty, and your vats will overflow with new wine. नीतिसूत्र 3 अध्याय 9 आणि 10 वचन. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील. धन्यवाद दे बाप्पा. Shall we pray? मग आपण आता प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you and praise you, Lord, मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो for all the people who have donated generously during the seed of the season offering. ज्या सर्व माणसांनी ऋतूतील उत्तम बीजाच्या या काळामध्ये सढळ हाताने देणग्या दिलेल्या आहेत त्या सर्वांबद्दल धन्यवाद. Those who have put in here, ज्यांनी in इथे येऊन their टाकलेलं आहे envelopes, पाकिटांमध्ये, and others who have swiped the card or given by check, ज्यांनी ऑनलाईन मंचांद्वारे दिलेलं आहे, bless all of them. सर्वांना आशीर्वादित कर दे बापा. What they have sown, let them reap. त्यांनी जे पेरलंय ते त्यांनी कापावं असं तू कर. Prosper them. समृद्ध कर त्यांना. Lord, this is what you have put in my heart. प्रभू, माझ्या हृदयामध्ये तूच हे घातलंयस That once a year I have to have this seed of the season की offering collection. वर्षातून एकदा ऋतूतील उत्तम बीज मी गोळा करावं. Bless everyone. सगळ्यांना आशीर्वादित कर. Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Whatever prayer requests they have given, ज्या काही प्रार्थनेच्या विनंत्या त्यांनी दिल्या आहेत answer them, Lord. त्याला उत्तर दे बाप्पा. Whatever they have asked,
give it to them, जे काही Master, त्यांनी मागितलंय ते त्यांना दे and let them be आणि blessed. त्यांना आशीर्वादित कर And let them come out with a wonderful आणि testimony सुंदर अशी साक्ष घेऊन त्यांना बाहेर आण that we have sowed and we have reaped. की आम्ही पेरलं आणि आम्ही कापलं. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Praise the Lord, church. Hallelujah. As we celebrate the 22nd anniversary of our beautiful church, आज आपल्या चर्चचा 22वा वर्धापन दिन वाढदिवस आपण साजरा करत आहोत. I would just tell you a brief history of our beautiful church and how Pastor Peter and Pastor Jayashree was used by God mightily. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या चर्चचा पूर्व इतिहास की कशा प्रकारे प्रभू परमेश्वराने पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांना यामध्ये वापरला आहे. Born in the middle class family, Peter Silve was a young boy who was raised in the Roman Catholic background. मध्यमवर्गीय परिवारामध्ये जन्माला आलेले आपले प्रिय पास्टर तरुण वयामध्ये असताना रोमन कॅथलिक बॅकग्राऊंडमध्ये होते ते. Things went well till his father passed away early in his life. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वडिलांचं निधन होईपर्यंत सर्व काही ठीकठाक होतं. Then the struggles and hard times came to his entire family. त्यानंतर त्यांच्या परिवाराला अतिशय कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. His mother had to bear the entire brunt of raising the children. आपल्या मुलाबाळांचा सांभाळ संपूर्ण त्यांच्या आईवर आला. Later in 1986, Pastor married Pastor Jayashree while he was working in the company. कंपनीमध्ये काम करत असताना 1986 साली पास्टर पीटर यांनी पास्टर जयश्री यांच्याबरोबर लग्न केलं. In 1988, 1988 as साली Pastor was working, he heard a precious gospel of Jesus Christ and he and his wife accepted the Lord Jesus in their lives. पास्टर पीटर पास्टर जयश्री हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असताना देवाचं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि पास्टर पीटर यांनी देवाच्या वचनाला स्वीकारलं. Day by day, he became hungry and thirsty for the word of God and for the Lord himself. दिवसेंदिवस प्रभूसाठी आणि देवाच्या वचनासाठी ते तहानेले आणि भुकेले राहिले. After praying for almost a year, on September 23rd, 1989, God opened Pastor's eyes in a vision. आणि सातत्याने प्रार्थनेमध्ये असताना पास्टर पीटर यांना दृष्टांताद्वारे प्रभू परमेश्वराने त्यांचे नेत्र उघडले. He saw a big long stretch of land and God told him, "Go, I am sending you to bring my people to me." आणि प्रभू परमेश्वराने त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांतामध्ये दाखवले एक मोठी लांब लचक जमीन अशी जमिनीचा पट्टा आणि त्यामध्ये प्रभू परमेश्वराने त्यांना सांगितले की जा आणि सुवार्ता गाजून माझ्या लोकांना इथे एकत्र आण. Call all the poor and I'll make them rich and through that I will make you rich. सर्व गरिबांना सुवार्ता गाजव, त्यांना एकत्र आण आणि त्यांच्याद्वारे मी तुला श्रीमंत करेन. But in that prayer, Pastor said, "Lord, if we call only the poor, then how can we buy the land?" मग प्रभू परमेश्वराबरोबर प्रार्थनेमध्ये असताना पास्टर पीटर यांनी प्रभूला प्रश्न टाकला की सर्व गरिबांनाच जर फक्त मी बोलवलं तर जमीन कशी काय विकत घेऊ. The Lord said, "You be faithful to me, I will be faithful to you." प्रभू परमेश्वराने त्यांना सांगितले की तू माझ्या बरोबर विश्वासू राहा म्हणजे मी तुझ्या बरोबर विश्वासू राहील. Then began the great spiritual adventure with God. मग देवाबरोबरचा एक आध्यात्मिक साहसपूर्ण प्रवास त्यांचा चालू झाला. Years and years, Pastor and sister started sowing in prayer and faithfulness. वर्षानुवर्ष पास्टर पीटर पास्टर जयश्री यांनी प्रार्थनेमध्ये आणि विश्वासूपणामध्ये स्वतः पेरणी करत गेले. With handful of strong believers with them. आणि मूठभर खंबीर विश्वासू लोक त्यांच्या बरोबर त्यावेळी होते. God started blessing their faithfulness and from a small gathering in a classroom, आणि प्रभू परमेश्वराने त्यांच्या त्या विश्वासूपणाला आशीर्वाद दिला आणि छोट्याशा वर्गामध्ये जी छोटीशी मंडळी एकत्र जमा व्हायची, the church meeting developed into a large group of people. त्यामधून विकसित होता होता मोठ्या मंडळीमध्ये त्याचं रूपांतर झालं. Pastor was in search for a big land to house so many people. आणि पास्टर पीटर मोठ्या जमिनीच्या शोधामध्ये होते त्यावेळी. The land was finalized, but he was running short of 2 lakh rupees. आणि त्यावेळी जमिनीचा व्यवहारही ठरला परंतु त्यामध्ये 2 लाख रुपये कमी पडत होते. Pastor and sister prayed and fasted, and on one Tuesday morning, पास्टर पीटर पास्टर जयश्री यांनी खूप उपास प्रार्थना केली आणि एके दिवशी मंगळवारी सकाळी at 11 a.m., सकाळी 11 वाजता they got a check of exactly 2 lakh rupees बरोबर 2 लाखाचा चेक त्यांच्या हाती पडला. from Brother D.J. Dinakaran. ब्रदर डीजेस दिनाकरन यांच्याकडून हा चेक त्यांना What a मिळाला. miracle that was. म्हणजे हा देखील हा फार मोठा चमत्कार Let's होता. clap for this जोरात टाळ्या miracle. वाजूया या अद्भुत चमत्कारासाठी. When they asked Uncle Dinakaran,
जेव्हा त्यांनी अंकल दिनाकरन यांना he विचारलं said, God showed me your face तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रभूने मला तुझा चेहरा दाखवला आहे and said, if you give Pastor Peter the money, I will remove you out of debts. आणि प्रभूने मला सांगितलं आहे की जर तू पास्टर पीटर यांना 2 लाख रुपये दिले तर मी तुला कर्जातून मुक्त करीन. This is how the land which we all are sitting right now was आणि bought. अशा प्रकारे आज या जमिनीवर आपण बसलेलो आहोत, यावर ही इमारत बांधलेली आहे. And the grand inauguration of Vineyard Workers Church took place in the hands of Dr. Paul Dinakaran of Jesus Calls. आणि जीसस कॉल्स मिनिस्ट्रीचे डॉक्टर पॉल दिनाकरन हे स्वतः इथे आले आणि त्यांनी या भव्य दिव्य आपल्या मंदिराचं उद्घाटन स्वहस्ते केलं आहे. The Lord started expanding this wonderful church even more and more. प्रभू परमेश्वराने त्यानंतर या मंडळीचा या चर्चचा विस्तार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केला आहे. And anointed the messages of Pastor Peter and translated beautifully by Pastor Jayashree. पास्टर पीटर यांच्या संदेशाला अद्भुतरित्या अभिषिक्त केला आहे आणि त्याहून अधिक म्हणजे अद्भुतरित्या त्याचं अनुवादनही पास्टर जयश्री यांच्याद्वारे प्रभू परमेश्वराने केलं आहे. And the word of God reached to every corner of Maharashtra. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत देवाचं Amen. वचन Yes. पोचलं आहे. Praise God. आमेन. Along with Pastor, God also elevated Pastor Jayashree, पास्टर पीटर यांच्या सोबत पास्टर जयश्री यांना देखील प्रभू परमेश्वराने उन्नती दिली आहे. who became an anointed gospel singer and a They- pastor's voice for Maharashtra. अभिषिक्त देवाची उपासना करणारे असे गायक बनले आहेत आणि पास्टर पीटर यांचा आवाज महाराष्ट्रासाठी जर का कोणी Don't असेल you तर feel पास्टर privileged? जयश्री, तर आपल्याला हे सुदैव आहे का नाही That we are here today, की आज आपण इथे आहोत, witnessing the truth सत्याचा आपण साक्षीदार आहोत, and the life and the way, जीवनाचे आणि मार्गाचे साक्षीदार आपण आहोत. witnessing Jesus himself. प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण साक्षी आहोत स्वतः. Amazing. आमेन. Together they raised up many pastors and equipped many leaders all over Maharashtra. एकत्र मिळून त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक पाळक आणि अनेक सेवक उभे केले. And I know for sure आणि मला खात्री आहे that whenever the word of God was preached by Pastor Peter and Pastor Jayashree, it was accompanied by miracles, signs, wonders. मला माहित आहे, मला खात्री आहे की जेव्हा जेव्हा देवाचं वचन पास्टर पीटर पास्टर जयश्री यांनी गाजवलं आहे त्याबरोबरच देवाने त्यांच्या वचनाद्वारे चिन्ह चमत्कार अद्भुते केले आहेत. Amen. आमेन. My personal bondages were broken right here. माझे स्वतःचे बंधन इथेच तुटले आहेत. My mental blocks were broken right here. माझा मानसिक तणाव इथेच निघून गेला आहे. And all of us, आणि हे माझ्या बाबतीत नाही, सर्वांच्या बाबतीत हेच the आहे. Lord Jesus has done it for all of us. through प्रभू our beautiful परमेश्वराने pastors. प्रभू येशू ख्रिस्ताने केलं आहे आपले देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांच्या हस्ते. What started as vision in 1989 has now become a beaming reality. 1989 साली जे त्यांच्या दृष्टांतामध्ये होतं आज ते प्रखरशाने सत्यामध्ये दिसत आहे. And we have got 35 members and 5,000 cell leaders today in our church. आणि आज 35,000 मेंबरशिप आणि 5,000 सेल लीडर्स आपल्या चर्च मध्ये Let आहेत. us thank God for this तर beautiful thing. त्याबद्दल या अद्भुत दिवसासाठी And देवाचे thank उपकार God for मानूया. using pastor for the land of India. and आणि Pune. महाराष्ट्रासाठी भारतासाठी प्रभू परमेश्वर पास्टर पीटर यांचा वापर करत आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद. I want to testify one small thing. अजून एक छोटीशी साक्ष. His online messages are watched in New York. त्यांचे पास्टर पीटर यांचे ऑनलाईन संदेश न्यूयॉर्क मध्ये देखील I पाहिले know जातात. people personally who are watching it in Canada कॅनडामध्ये देखील पाहतात मी And वैयक्तिकरित्या न्यूयॉर्क मध्ये and Middle East. मिडल ईस्ट मध्ये. Thank you so much, God, and thank you so much, Pastor, for doing this. परमेश्वराचे धन्यवाद आणि पास्टर पीटर पास्टर जयश्री यांचे देखील आभार. And now I ask Brother Kundar मी विनंती करतो ब्रदर कुंदर to come and pray for the church anniversary. यांनी आज चर्च साठी प्रार्थना करावी. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Beloved people, this is a great day. प्रियानो, आजचा दिवस खरोखर महान असा दिवस आहे This is a joyous occasion. आणि अतिशय आनंदाचा हा क्षण आहे. In the life of a Christian, एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये the most important place next to the family is the church. आपला जो परिवार असतो, एखाद्या ख्रिस्ती माणसाच्या जीवनात आपला जो परिवार आहे त्याचं जे महत्त्व आहे ते प्रथम झाल्यानंतर मग चर्चच आहे सगळ्यात जास्त महत्त्व त्याच्या जीवनामध्ये.
And we all have this church for last 22 years. आणि आपल्या सगळ्यांकडे आपलं हे विनियार्ड वर्कर्स चर्च आहे. गेले 22 वर्ष आपलं हे चर्च आहे. Hallelujah. आमेन. Here we meet our Lord and worship Him every week. आणि या ठिकाणी आपण दर आठवडी येतो, जमतो आणि या ठिकाणी आपला प्रभू तारणार आहे याची आपल्याला भेट होती. आपण त्याची सहभागिता घेऊन त्याची आराधना करतो. Here we have fellowship with our Heavenly Father, and every time we come here, He blesses us. आणि आपल्या स्वर्गीय पित्याशी दर वेळेला आपण इथे आल्यानंतर आपली सहभागिता होती आणि दर वेळेला आपण इथे आल्यावर देवबाप आपल्याला भरपूर असा आशीर्वाद देतो. So we need to pray for our church that the Lord blesses our church continuously. आणि म्हणून आपल्या चर्चसाठी सातत्याने आपल्याला प्रार्थना करायची की देवबापाने आपल्या चर्चला, या मंडळीला सातत्याने भरपूर असं आशीर्वादित करत राहावं. So we need to pray that the Lord blesses His anointed servants who minister to us from here आणि every week. ही गरज आहे आपली की आपण आपले जे अभिषिक्त सेवक देवबापाने या मंदिरामध्ये ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी पण आपण सातत्याने प्रार्थना करावी की देवबापांनी त्यांना आशीर्वादित करून आपल्या संगती त्यांनी देवाचा शब्द दरवेळेला बोलावं. And also we need to pray for all our members. आणि आपल्या सगळ्या सभासदांसाठी पण आपल्याला प्रार्थना करायची आहे. The Lord says in 2 Chronicles chapter 7 verse 15 and 16. दुसरा इतिहास 7, 15 आणि 16 यामध्ये देवाचं वचन असं सांगतं. Now my eyes will be open and my ears attentive to prayers made in this place. For now I have chosen and sanctified this house, that my name may be there forever, and my eyes and my heart will be there perpetually. दुसरा इतिहास 7वा अध्याय 15 आणि 16 मध्ये देवबापाचं वचन सांगतं की आता या स्थानात केलेल्या प्रार्थनेकडे माझे डोळे उघडे आणि माझे कान लागलेले राहतील. आणि आता मी हे घर निवडून येथे माझे नाव सर्व काळ असावे म्हणून पवित्र केलेले आहे. आणि येथे माझे डोळे आणि माझे चित्त नित्य लागतील. God is faithful to His word. आणि देवबाप त्याच्या वचनाशी खरोखर अतिशय विश्वासू आहे. His eyes are always open upon us. देवबापाचे डोळे नेहमी आपल्याकडे लागलेले आहेत. His ears are always attentive to all our prayers that we make here. आणि या ठिकाणी आपण ज्या सर्व प्रार्थना करतो त्या सर्व प्रार्थना देवबाप ऐकत आहे. So let us all join together in prayer. आणि म्हणून आता यावेळेला आपण प्रार्थनेमध्ये एकत्र येऊया We will thank the Lord and we will be grateful to Him. आणि प्रभूचे आभार मानूया. त्याने केलेल्या सर्व अद्भुत कार्यांसाठी त्याचे आभार मानूया. Hallelujah. धन्यवाद देवबापा. Hallelujah. हालेलुया. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you, dear Lord. धन्यवाद प्रेमळ स्वर्गीय Lord, we पित्या. are so grateful to you, Father, for this day, oh प्रभू Father God. देवबापा, या सुंदरशा आजच्या दिवसासाठी खरोखर आम्ही हृदयापासून तुझे आभार मानतो. Lord, we praise you. आम्ही तुझी स्तुती करतो. Lord, we worship you. तुझी आराधना करतो. Lord, we देवबापा. thank you from the bottom of our hearts, oh Father God. हृदयाच्या खोलीपासून आम्ही तुला म्हणतो धन्यवाद देवबापा. Oh, million thanks to you, Father, in the name of Jesus Christ. करोड 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 धन्यवाद तुला प्रभू येशूच्या नामामध्ये माझ्या We give देवबापा. all the glory and honor to you, Father God. सर्व गौरव सर्व सन्मान आम्ही तुला देतो प्रभू. Lord, we humble ourselves before you, Lord. तुझ्या समोर आम्ही आमच्या स्वतःला नम्र करतो And we देवबापा. lift up your holy name on high, आणि oh तुझ्या Father God. पवित्र नावाला उंच करतो. This day we rejoice in you, Lord. आजच्या या दिवशी प्रभू आम्ही तुझ्यामध्ये आनंद करतो. We thank you, Lord, for this church, Lord, and the grace that you have abounded upon us for last 22 years, oh Father God. प्रभू आमच्या या चर्चसाठी विनियार्ड वर्कर्स चर्चसाठी आम्ही तुझे आभार मानतो. गेली 22 वर्ष सातत्याने तुझा हात आमच्या डोक्यावर तू ठेवलास म्हणून तुझे आभार. Lord, it is through your grace we could worship you in this very place, Lord, continuously for last 22 years. प्रभू ही तुझीच कृपा आहे. तुझ्या कृपेद्वारे या चर्च मध्ये या मंडळीमध्ये सातत्याने देवबापा ये गेली 22 वर्ष आम्ही तुझी आराधना करू शकलो. Father, we thank you for your divine protection and your divine hedge around this church, oh Father. प्रभू या मंदिराभोवती या मंडळी भोवती जे तुझं दैवी संरक्षण आहे, तुझा देवबापा दैवी पहारा आहे, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Father, we thank you, Lord, for your plan, purpose, and your will which is being fulfilled, Lord, through this church and the anointed servants in this church, oh Father God. प्रभू या पवित्र मंदिराद्वारे आणि तुझे अभिषिक्त सेवक जे या मंदिरात तू ठेवले त्यांच्याद्वारे तुझं देवबापा योजना, तुझे संकल्प देवबापा आणि तुझी इच्छा या मंडळीद्वारे तुझी पूर्ण करत आलास त्यासाठी तुझे आभार. Lord, today as we celebrate this day, Lord, we remember your goodness, Father, all these many years in our lives, oh Father God. देवबापा जसं आम्ही आजचा दिवस साजरा करत आहोत, आम्ही तुझा सर्व चांगुलपणा जो तू आमच्या जीवनामध्ये या मंडळीमध्ये दाखवला त्यासाठी तुझे आभार मानतो. Father, today this great day, Lord, we want to thank you, Lord,
for our dear and beloved pastors, Pastor Peter and Pastor Jayashree, from the bottom of our heart. Of आजच्या या महान दिवशी, सुंदरशा दिवशी प्रभू, आज आम्ही आमच्या हृदयाच्या खोलीपासून आमचे प्रिय पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांच्या जीवनासाठी तुला धन्यवाद देतो दे बाप्पा. Father, every time they lifted their hands unto you for your people, you visited your people with signs, wonders and miracles, Lord. ज्या दर वेळेला दे बाप्पा त्यांचे पवित्र हात त्यांनी तुझ्याकडे उंच केलेत आणि प्रार्थना केली आहे, तू आमच्या मंडळीची भेट घेतली, आमची भेट घेतली आणि आम्हाला सगळ्यांना तू आशीर्वादित केलेला Through the आहे. ministry of your holy word, through your holy servants, Father God, you have blessed thousands and thousands of people all over these years, O Lord. प्रभू, या सर्व गेल्या 22 वर्षांच्या पेक्षा जास्त वर्ष प्रभू या तुझ्या पवित्र सेवकांद्वारे दे बाप्पा तुझ्या मंडळीची, आमची प्रत्येकाची तू भेट घेऊन सेवा करून आशीर्वादित केलेला आहे. Lord, we thank you, Lord, for the thousands of people who have come to your fold, Father God. हजारो लोक जे दर आठवडी या मंदिरामध्ये आलं, त्यांचे तारण झालं तुझ्या कळपात, त्यांची दे बाप्पा भर पडली, त्यासाठी आम्ही तुझे आभार Father, we मानतो. thank you, Lord, for the thousands of people who are healed from their sickness and diseases, Father. येस लॉर्ड, हो दे बाप्पा, हजारो करोडो लोक जे आले आणि आजारी होते, बंधनात होते, त्यांना आरोग्य मिळालं, सुटका मिळाली, आम्ही तुझे आभार So मानतो. many were delivered, Father God. किती लोकांना सुटका मिळाली, So many were restored, Father God. किती लोकांची पुनर्स्थापना झाली दे So many बाप्पा. got hope in life, Father प्रभू, God. किती लोक निराश होते पण त्यांना तुझ्यामध्ये आशा मिळाली या ठिकाणी. You gave them direction in their life, Father प्रभू, God. त्यांच्या जीवनाला तू मार्गदर्शन दिलं दे Lives of people were changed and transformed from glory to glory, Father God. देवापा. या ठिकाणी या जागेमध्ये हजारो लोकांची जीवन बदलून गेलीत, रूपांतरित झालेली आहेत प्रभू. Lord, this is your work, Lord. It is marvelous in our eyes, of Father आणि God. खरोखर दे बाप्पा, हे तुझं कार्य आहे आणि आमच्या नजरेमध्ये अतिशय मौल्यवान आणि अद्भुत आहे. Every time, Father, we cried in this place, Father God. ज्या दरवेळेला प्रभू या जागेमध्ये येऊन आम्ही अश्रू काढलेत, Lord, you saw our tears, Father God. प्रभू तू आमचे अश्रू पाहिलेले, You comforted us. तू आमच्या consoled प्रत्येकाला us. सांत्वन दिलेस दे बाप्पा. You strengthened us, Father God. प्रभू, तू आम्हाला ताकद दिलीयेस And you always lifted our spirits, so Father आणि God. नेहमी दे बाप्पा तू आम्हाला वर उचललेला आहेस. Lord, you have established our lives in this place, Father या God. जागेमध्ये प्रभू दे बाप्पा तू आमच्या जीवनाला बांधलंयस दे बाप्पा. So we are grateful to you, आणि Father. म्हणून आम्ही खूप खूप तुझे आभार So मानतो. Lord, this day we thank you, Lord. म्हणून आजच्या दिवशी आम्ही तुला धन्यवाद And देतो we pray, Father, आणि आम्ही प्रार्थना करतो दे continue बाप्पा. to bless this vineyard workers of Christ Church, Father प्रभू, God. विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चला तू आशीर्वादित करत राहा प्रभू. Let your holy presence and your Holy Spirit power overflow over our church always, O Lord. प्रभू, तुझं पवित्र सहभागिता, सानिध्य आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या जागेमध्ये भरून वाहू दे. Lord, anoint our pastors all the more, O Father God. प्रभू, आमच्या प्रिय पास्टरांना अजून अभिषेक कर प्रभू. Lord, use them everywhere in the world, O Father God, for your glory and your honor, O Father God. प्रभू, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या नावाच्या सन्मानासाठी या दोघांचाही महान रीतीने जगाच्या कानाकोपऱ्यात उपयोगात Lord, कर. you strengthen them with the strength of God. प्रभू दे बाप्पा, तुझ्या ताकदीमध्ये तू त्यांना ताकदवान Let कर. your hedge be always around them, Father. नेहमी तुझा पहारा त्यांच्या भोवती राहू दे And bless them abundantly, Father. आणि त्यांना भरपूर आणि विपुल असा आशीर्वाद Thank दे. you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Lord, you are going to bless us, Father God. प्रभू, तू आम्हाला आशीर्वादित We करत believe आहेस. you are going to bless our church, O Father प्रभू, आमचा God. विश्वास आहे की आमच्या मंदिराला, आमच्या मंडळीला, आमच्या चर्चला तू आशीर्वादित And करत we are आहेस. going to go to the next level, of Father God. आणि देवबाप्पा, आम्ही पुढच्या पायरीमध्ये, पुढच्या स्तरामध्ये आता प्रवेश करत So आहोत we thank you in faith, Father आणि God. विश्वासाने आम्ही तुझे We आभार give you मानतो. all the glory, आम्ही Father God. सर्व गौरव तुला देतो. Once again, we thank you, Lord, for all that you did in this church and through this church all around the world, Father God. प्रभू, परत एकदा आम्ही तुझे आभार मानतो. आतापर्यंत तू या चर्च मध्ये आणि चर्च द्वारे संपूर्ण जगभरामध्ये जे कार्य केले, लोकांच्या जीवनामध्ये जे कार्य केले, त्यासाठी तुला धन्यवाद. Father, we also thank you for all the other pastors, elders, zonal leaders, and all the leaders of our church, Father God. प्रभू, आमच्या चर्चचे जे सर्व पास्टर्स आहेत ते बाप्पा, एल्डर्स आहेत, सर्व झोनल लीडर्स आहेत, सेल लीडर्स आहेत, सर्व मेंबर्स आहेत, सगळ्यांसाठी तुझे आभार. We thank you for all the facets of Father. प्रभू, सर्व विभाग जे आमच्या चर्चचे कार्यरत आहेत त्या सगळ्यासाठी तुला धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद We give प्रभू. all the glory, honor, and praise. O आम्ही Lord. सर्व गौरव, महिमा आणि सन्मान तुला देतो. And Lord, we make all this praise to you in Jesus' matchless name. आणि प्रभू येशूच्याच गौरव नावात ही प्रार्थना तुझ्याकडे मागतो. Amen. आमेन, Amen. आमेन, Amen. आमेन. Let us give a mighty clap to Lord Jesus या Christ. मोठ्याने टाळ्या वाजवूया आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी, त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. Now I request our dear pastors to please cut the cake. आणि या वेळेला आता आपले प्रिय पास्टर्स पुढे येतील आणि केक कटिंग आहे या वेळेला.
Hallelujah. Let's all sing together. Happy birthday to dear Vineyard. Thank you, Jesus. Happy birthday, Vineyard. Happy birthday, Vineyard. Happy birthday, dear Vineyard. Happy birthday to you. Happy birthday, Vineyard. Happy birthday, Vineyard. Happy birthday, dear Vineyard. Happy birthday to you. God bless you, Vineyard. God bless you, Vineyard. God bless you, dear Vineyard. Happy birthday. One more time. God bless you. God bless you, Vineyard. God bless you, Vineyard. God bless you, dear Vineyard. Happy birthday to you. We love you, Vineyard. We love you, Vineyard. We love you, dear Vineyard. Happy birthday to you. Thank you, Jesus. I won't say anything much आता मी काही फारसं बोलणार नाही, because our elder Alok had already spoken. पास्टर आलोक ऑलरेडी बोललेले आहेत. But you all know the history of our church. तुम्हाला सगळ्यांनाच आपल्या चर्चचा इतिहास माहिती आहे It's all God's doing. आणि हे सगळं देवाचं कार्य आहे. God did it. देवानीच केलंय. We just played a small role in आम्ही this great आमच्या plan of लहानशा God. भूमिका फक्त भजवल्या याच्यामध्ये बास. Amen. आमेन. God's plan is huge. देवाची योजना फार मोठी आहे. We are small individuals playing our role in this great plan. आम्ही छोटी छोटी माणसं आहोत की जी या सगळ्या महायोजनेमध्ये आपापली लहानशी भूमिका बजावत आहेत. So all the many churches that are there in existence in the whole world, संपूर्ण जगामध्ये जेवढे सारे चर्च अस्तित्वात आहेत, it's all those pastors played their individual roles in this great plan of तर God. खरं म्हटलं तर तेथील पास्टरांनी आपापली भूमिका ते चर्च वर येण्यामध्ये भजवलेली आहे. Every church that you see जे प्रत्येक चर्च तुम्ही पाहता is in the will of God. ते देवाच्या योजनेमध्ये आहे. Amen. आमेन. इच्छेमध्ये आहे. A true church, खरं चर्च, a spirit-filled church. आत्म्याने भरलेलं चर्च, God is there in that place. देव त्या जागेमध्ये आहे. No doubt, those who are called, they have to pay the price. आणि अर्थात यामध्ये तर वाद आणि शंका नाही की ज्यांच्यावर पाचारण असतं त्यांना त्याची किंमत पण मोजावी लागते. Because if we don't pay the price, we don't get anything. का आमच्यासारख्यांनी ती किंमत मोजली नाही तर आमच्या पदरी काही पडत पण नाही. But His grace is greater than the price that we pay. पण आम्ही जी काही किंमत मोजतो त्याच्यापेक्षा देवाने दिलेली कृपाही महान आणि मोठी आहे. Amen. Amen. So I thank God today. म्हणून आज मी देवाचे आभार मानतो. My wife also has been a strong support for me in this ministry. माझी बायको पण माझ्यासाठी या सेवेमध्ये मोठा आधार झालेली आहे. What we did it together. आणि जे काय आम्ही केलं आजवर ते एकत्रच केलेलं आहे. And then that includes my daughter also, Sandra. त्याच्यामध्ये सँड्राचा सुद्धा सहभाग आहे. ती पण She's त्याच्यात आहे. Great blessing to us. आमच्यासाठी महान आशीर्वाद आहे सँड्रा. She prays for me also. माझ्यासाठी प्रार्थना करते ती Very dedicated. आणि समर्पित आहे. And she's our joy. आमचा आनंद आहे सँड्रा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. And then you are also our joy, our crown. तुम्ही पण आमचा आनंद, तुम्ही आमचा मुकुट आहात. I thank God for all the elders of our church चर्चच्या सर्व एल्डर्स साठी मी प्रभूचे आभार and मानतो. pastors, पास्टर्स साठी देवाला धन्यवाद Zonals, देतो. झोनल लीडर्स साठी, the staff, स्टाफ the साठी, media team. मीडिया टीम Media साठी team has been there with us since lockdown. आणि खूप या लॉकडाऊन मध्ये तर मीडिया टीमने खूप सहकार्य केलेलं आहे. And so really a blessed people. तर खूप आशीर्वादित माणसं आहेत ही सगळी. And we had prayer warriors. प्रार्थना योद्धे आपले आहेत. But sad to say, yesterday one strong prayer warrior went to be with the Lord. पण दुःखाची बाब की काल आपल्या एक Sister अतिशय महान अशा प्रार्थना योद्धा सिस्टर रत्नमाला. रत्नमाला प्रभूकडे राहायला निघून गेल्या. Uh, प्रेयर टावर मध्ये त्या सातत्याने प्रार्थना करायच्या आपल्या. strong prayer support. आणि खूप मोठा प्रार्थनेचा त्यांचा आधार होता आम्हाला. But she ran the race पण त्यांनी आपली शर्यत धावून पूर्ण केली and finished the race. आणि शर्यत संपवली. During this period also we lost a few of them. आणि या महामारीच्या काळात पण काही जण आपल्यातले प्रभूकडे राहायला गेले. But they are all with the Lord. पण ते सगळे प्रभू बरोबर आहेत. And so after the
lockdown is lifted up, तर हे लॉकडाऊन संपल्यानंतर I want to keep a special service मला तर एक खास उपासना ठेवायची आहे. for all those who have left us and gone to be with the Lord, for जे सगळे या काळामध्ये आपल्याला सोडून प्रभूकडे राहायला गेले त्यांच्यासाठी, all what you call spiritual war horses, आणि आध्यात्मिक जे सगळे आपले बलवान योद्धे होते, the veterans of the spiritual, आणि आध्यात्मिक जगतातले आध्यात्मिक युद्धातले जे बलवान वीर होते, who won the battle as soldiers of Christ, आणि ख्रिस्ताचा सैनिक म्हणून ज्यांनी युद्ध जिंकली, and now they are with the Lord. आणि आता ते प्रभूकडे गेले. So we will have a special service for them. तर अशा सगळ्यांच्या आठवणीत एक खास उपासना आपण लॉकडाऊन संपलं की करू. Amen. आमेन. And I thank all of you, तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. those who are watching us online regularly. नियमितपणे ऑनलाईन जे लोक आम्हाला पाहतात, ऐकतात, Keep hearing the word of God. वचन देवाचं ऐकतच राहा. It's all there for you. You can anytime pick it up and then again watch. सगळं तुमच्यासाठी उपलब्ध आहेच. कधीही तुम्ही ते परत परत सुद्धा ऐकू शकता. You'll be energized. म्हणजे तुम्हाला शक्ती आणि स्फूर्ती मिळेल. Because all this word is coming from God, हा सगळा शब्द देवाकडून येतो and it shall be a blessing for you. आणि तुमच्यासाठी तो आशीर्वादच ठरेल. Please keep praying for us. आमच्यासाठी प्रार्थना करत राहा. Please keep praying also that this thing will be lifted up, आणि ही पण प्रार्थना करा की धार्मिक स्थळं लवकर उघडावीत, that we will start the church soon, म्हणजे आपल्याला चर्च सुरू करता येईल लवकर, that this virus will be wiped away from the land. की हा व्हायरस निघूनच जावा भूतलावरून. Amen. आमेन. Till that time, तोपर्यंत stay strong, सगळ्यांनी प्रभूमध्ये खंबीर राहा, stay in the Lord, प्रभूतच राहा, stay safe, सुरक्षित राहा, stay under His covering, त्याच्या आवरणाखाली राहा, stay under His blood. त्याच्या रक्ताखाली राहा. Praise God, देवाला and धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Amen. आमेन.